मूल्यांकनाच्या संदर्भात की 8 दिवसाच्या अगोदर जी ऑनलाईन मीटिंग झाली, त्या मीटिंगला जर राहू शकलो नाही, परंतु आमचे ललित सर, अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आहेत, ते ललित सर चौधरी उपस्थित होते, गजानन मानकर सर हे उपस्थित होते आणि या दोघांनीही त्या मापनाच्या मीटिंगच्या संदर्भात अत्यंत सुरेख मीटिंग झाली आणि विषयाची मांडणी सुद्धा अत्यंत सुरेख केली आणि एकदम सोप्या भाषेमध्ये आणि समजेल या पद्धतीनं त्यांनी मूल्यांकन कसं करावं हे त्यांनी समजून. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी मग आम्ही ठरवलं की अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघाची फक्त कार्यकारिणी, म्हणजे अमरावती जिल्ह्यातले सर्व मुख्याध्यापक न घेता फक्त कार्यकारिणीला बोलवायचं आणि त्या कार्यकारिणीच्या समोर तुमच्या दोन्ही वक्त्यांचं मूल्यमापनाच्या संदर्भात मूल्यमापनाच्या संदर्भात मार्गदर्शन घ्यायचं, असं आमचे अमरावती जिल्ह्याचे मुख्याध्यापक ललित चौधरी यांनी ठरवलं. त्यानुसार मानकर सरांना सर्व ती जबाबदारी दिली, तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करायची आणि मानकर सरांनी दोघांनाही अप्रोच होऊन मला या मूल्यमापनाच्या सर्व मार्गदर्शनाच्या संदर्भात आमंत्रित केलं आणि आपण मुख्याध्यापक संघाला आमंत्रित करत आहात आणि मूल्यमापन कसं करावं त्याचं मार्गदर्शन आपण करत आहात. तर त्यात अगोदर मी सर्व मुख्याध्यापकांना विनंती करतो की आपण हे दोन वक्ते जे आपल्याला मार्गदर्शन करतील तेव्हा त्यांच्या ज्या नोट्स वगैरे काही काढायच्या असेल तर पेन आणि डायरी आपण ओपन ठेवावी आणि तत्पूर्वी आपल्या या सर्व मीटिंगचं प्रास्ताविक गजानन मानकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मानकर सर प्रास्ताविक करतील. धन्यवाद सर. या कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे या शैक्षणिक क्षेत्रातील सर्व कामकाज प्रभावित झालं. गेल्या वर्षभरापासून अध्यापन कार्य ते सुद्धा विस्कळीत झालं. प्रत्यक्ष शाळा या प्रभावित झाल्या आणि त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम मूल्यमापनावर सुद्धा झाला आणि आपल्या मनात असे अनेक प्रश्न निर्माण झाले की मूल्यमापन आता कशा प्रकारे करायचं. आणि या विचारात असतानाच शासनाचे परिपत्रक आले की इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती द्यायची. त्याचबरोबर 8 एप्रिल 2021 9वी ते 11वीच्या वर्गोन्नतीबाबत सुद्धा मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या. परंतु या परिपत्रकातील जी शब्दरचना असते किंवा जे काही संदर्भ दिलेले असतात शासन निर्णयाचे, त्या स्पष्टपणे मांडलेल्या नसतात, कमी शब्दामध्ये त्या व्यक्त केलेल्या असतात. मग अशा वेळेस आपण प्रत्यक्ष काम करत असताना, कारण आपल्या प्रत्येक शाळांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत, प्रत्येक शाळांमध्ये कामकाज हे वेगवेगळ्या प्रकारचं झालेलं आहे. काही शाळांमध्ये मूल्यमापनासंदर्भात सुरुवातपासूनच काही ना काही काम सुरू होतं, काही ठिकाणी काही प्रमाणात काम झालं आणि काही शाळांमध्ये कुठल्याच प्रकारचं काम करता आलं नाही. शहरी ग्रामीण हा सुद्धा एक प्रकार या शाळेच्या प्रकारामध्ये असतोच. त्यामुळे साहजिकच मूल्यमापन सुद्धा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे झालेलं आहे. मग अशा वेळेस मूल्यमापन कशा प्रकारे गृहीत धरायचं, मूल्यमापनातील वर्गोन्नती देत असताना साधनतंत्रे कोणती वापरायची, कोणत्या साधनतंत्राला वेटेज द्यायचं, 100 गुणामध्ये त्याचं रूपांतर कसं करायचं, प्रथम सत्र की द्वितीय सत्र, ह्या सगळ्या अशा अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. 5 मिनिटं बसता मीटिंग सुरू झाली आमची. सभेला माननीय तेजराव काळे साहेब शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अमरावती हे सुद्धा जॉईन झालेले आहेत. त्यांचे सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. आणि अशा अनेक प्रकारच्या शंका आपल्या मुख्याध्यापकांच्या मनात आहे आणि शाळेतील शिक्षक सांगतो, शाळेतील शिक्षक मुख्याध्यापकाकडे आस लावून बसतो की मला मुख्याध्यापक मार्गदर्शन करतील आणि त्यानुसार मी माझ्या वर्गाचं मूल्यमापन करणार. अशा वेळेस मग मुख्याध्यापकांना सुद्धा
शासनाच्या आलेल्या परिपत्रकाचा परिपूर्ण अर्थ कळला पाहिजे. शासनाला जे अपेक्षित आहे त्यानुसार ते मूल्यमापन व्हायला पाहिजे. या संदर्भात अमरावती जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना सुद्धा अशा प्रकारचं मार्गदर्शन मिळावं या हेतून आजच्या या सभेचं आयोजन केलेलं आहे. मी सर्वप्रथम महेंद्रजी गणपुले जे पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान प्रवक्ता आहेत, तसेच सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष असलेले तानाजी माने सर, मी दोन्ही मार्गदर्शकांचं मनोगत यापूर्वीच्या सभेत ऐकलेलं आहे. थेट मी प्रथम महेंद्रजी गणपुले सर, तर तत्पूर्वी अमरावती जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी श्री तेजराव काळे साहेब, मी यांना विनंती करतो की आजच्या या सभेला आपण संबोधित करावे. तेजराव काळे साहेब. हा सर, थँक्यू. आता सर्वप्रथम मुख्याध्यापकांनी हे जे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे ते बऱ्याच ठिकाणी शिक्षक मुख्याध्यापकांना विचारतात. नॅचरली त्यांचा तो ठीक आहे का आपली शिक्षक मंडळी मार्गदर्शनाकरता मुख्याध्यापकाकडेच येणार, कारण काम करताना छोट्या छोट्या अडचणी सर्क्युलर आलेला आहे आणि त्या सर्क्युलर नुसार आपल्याला महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद त्यांच्याकडून मूल्यमापन कसं करावं याबाबत सर्क्युलर आलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे. आता मी सर्वप्रथम या कामाकरता जिल्हा संघाला शुभेच्छा देतो आणि एक चांगला उपक्रम आपण केलेला आहे. भविष्यामध्ये सुद्धा आपण असेच, कारण बऱ्याच वेळेला शासकीय परिपत्रक येतात, त्या परिपत्रकाची भाषा थोडी क्लिष्ट असते किंवा शासनाच्या आदेशाची भाषा क्लिष्ट असते, तर त्याचं समजून घेताना काही ठिकाणी वेगळा अर्थ काही ठिकाणी वेगळा अर्थ होतो. म्हणून अशा चर्चासत्राद्वारे जर चर्चा केली तर त्याचा जिल्हाभर एक सूत्री संदेश सर्वांचं म्हणून सर्वांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा पण देतो. आणि अशा प्रकारे आणखी काही भविष्यामध्ये जर सर्क्युलर आले तर त्याबाबत सुद्धा आपण अशा प्रकारच्या चर्चा घेऊयात. तर मला आता एक विचारायचं आहे सर की हे याच्यावर विवेचन कोणी करणार आहे का, म्हणजे मी त्याबाबत बोलणार नाही. 8 एप्रिल 21 जे परिपत्रक आहे यावर महेंद्रजी गणपुले सर आहे, पुणे जिल्हा प्रवक्ता तथा माजी अध्यक्ष पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे, आणि तानाजी माने आहेत सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष. हे दोन्ही या मूल्यमापनाच्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे आपल्याला अमरावती जिल्ह्याच्या मुख्याध्यापकांना. ठीक आहे गणपुले सर, आणि आता या परिपत्रकाचं विवेचन करतील. पण आता आपण याबाबत थोडंसं मी बोलतो, म्हणजे थोडक्यामध्ये जास्त नाही बोलणार, की अशा आता शाळांमध्ये कोविडमुळे बऱ्याच ठिकाणी शाळा सुरळीत चालू शकल्या नाहीत. बऱ्याच ठिकाणी शहरी भागामध्ये काही शाळांनी रेग्युलर मूल्यमापन पण केलं, काहींनी अकारिक केलं, संकलित पण केलं आहे PDF करून. ज्यांच्याकडे सुविधा होत्या त्यांनी केलं. काही लोकांकडे सुविधा कमी होत्या, त्यांनी आपल्या सगळे 100% प्रयत्न मनापासून करून त्यांनी अकारिक केलं असेल. काही लोकांचं ते पण झालं नसेल. काही रिमोट एरियामधल्या शाळा असतात, जसं धारणी चिखलदऱ्यामध्ये काही शाळा आहेत, त्या ठिकाणी अशा पद्धतीचं मूल्यमापन झालं नसेल तर या सर्व सूचना या 8 एप्रिल 21 परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत. आणि यामध्ये सर्व आपण मुख्याध्यापकांना म्हणजे त्या शाळेच्या प्रमुखांना स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या परिपत्रकाप्रमाणे आपल्याला मूल्यमापन करायचं आहे. म्हणून ही चर्चासत्र आपण आयोजित केलेलं आहे की सर्वांची एक वाक्यता असावी. म्हणजे उद्याला तुमच्याकडे एखादे शिक्षक कितीही परिपत्रक असलं, आता शिक्षण संक्रमणमध्ये पण येतात, आपण वाचतो, पण पण आम्हाला पण आमच्या सहकाऱ्यांना जे सरकारी शिक्षण अधिकारी आहेत त्यांना विचारावं लागतं की अशा याचा अर्थ काय होतो. हे नैसर्गिक आहे आणि मानवी स्वभावामध्ये किंवा काम करतो त्याला शंका येत असतात. या शंका येणे आणि काही विचारणे हे नैसर्गिक आहे. म्हणून या सगळ्या शंकाचं निरसन व्हावं
याकरता आजचा हा कार्यक्रम आहे. आम्ही पुनश्च शुभेच्छा देतो आणि फक्त एक वाक्य यामध्ये बोलतो की आपल्याला शाळा प्रमुखांना पूर्ण फ्लेक्झिबिलिटी ज्याला म्हणतो आपण, पूर्ण फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे. आणि जिथं काहीच झालं नसेल किंवा डॉक्युमेंटरी झालं नसेल म्हणजे झालेलं आहे, त्या मुलांना शिक्षक मित्र होते त्यांनी शिकवलं, काही मुलांना घरी स्वाध्याय देऊन शिकवलं, काही दीक्षाचा वापर केला, काही लोकांनी व्हॉट्सअप ग्रुप केले, पण आता त्याचं रेकॉर्ड नसेल. मग अशा वेळेला एक फक्त त्यातलं सांगतो, बाकी गणपुले सर विवेचन करतील म्हणून माझं बोलणं योग्य नाही या ठिकाणी. फक्त एक अशा ठिकाणी काही जर एव्हिडन्स नसतील डॉक्युमेंटरी, म्हणजे तुमच्याकडे लिखित स्वरूपामध्ये पुरावे नसतील, तर RTE कलम 16च आहे मला वाटतं, त्यानुसार आपल्याला वर्गोन्नती देण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता कुणीही मनामध्ये किंतु परंतु ठेवू नये आणि मूल्यमापनाचं काम आपल्या मंडळीकडून करून घेऊन विद्यार्थ्यांचे निकाल लावावेत. याकरता मी पुनश्च सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. तुमचे पण सर्वांचे आभार. धन्यवाद सर. सरांनी या मूल्यमापन संदर्भात जो शासनाचा आदेश आहे त्या आदेशाचा एक सार थोडक्यात आपल्यासमोर मांडला. कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना नापास करायचं नाही, त्याला वर्गोन्नती करायची, हा एक संदेश त्यांनी या ठिकाणी महत्व दिला. मी या सभेमध्ये एक अपेक्षा व्यक्त करतो सर्व मुख्याध्यापकांकडून. सर एक मिनिट मला परवानगी असेल तर मी बाहेर पडतो मग. ओके सर, चालेल सर. किंवा आणखी 15 मिनिटांनी वाटल्यास मला जॉईन करायचं असलं तर मी 15 मिनिटांनी आणखी हो, निश्चित सर, निश्चित. मला या ठिकाणी सर्व मुख्याध्यापकांकडून एक अपेक्षा आहे की जेव्हा प्रमुख मार्गदर्शक माननीय महेंद्रजी गणपुले सर आणि तानाजी माने सर हे आपल्याला मार्गदर्शन करतील, तेव्हा मधातच कुणीही प्रश्न विचारू नये. आधीपर्यंत आपण ऐकून घेऊया आणि आपले प्रश्न जे आहेत ते प्रश्न विचारण्यासाठी आपण हँडराईज करूया किंवा चॅटबॉक्स मध्ये आपण तसा मेसेज टाकूया. आणि दोन्ही सरांचं मार्गदर्शन ऐकल्यानंतर आपल्या सर्व प्रश्नांना उत्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. एकंदरीत या सभेमध्ये आपल्या सर्व समस्यांचं शंका समाधान होईल ही अपेक्षा आहे. याकरता कृपया आपण सर्वांनी एकाच वेळेस बोलण्याचा प्रयत्न करू नये, डिस्टर्ब करू नये, ही एक अपेक्षा या ठिकाणी पुन्हा व्यक्त करतो. आणि यानंतर महेंद्रजी गणपुले सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या मूल्यमापन संदर्भात नेमकी काय कार्यवाही करावी या संदर्भात मार्गदर्शन करावं. माननीय महेंद्रजी गणपुले सर. एक सेकंद. हा ठीक आहे. नमस्कार. अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघातील सर्व मान्यवर पदाधिकारी, आमचे मुख्याध्यापक महामंडळातील सहकारी तानाजी माने सर. फोनवरती बोलणं झाल्याप्रमाणे मानकर सरांनी या कार्यक्रमाचं नियोजनाचं मला कळवलं आणि त्या अगोदर देखील मुख्याध्यापक महामंडळाची आमची मीटिंग झाल्यानंतर फोनवरती चर्चा केली. त्याचबरोबर आपल्या जिल्हा संघातर्फे एक आपण मूल्यमापनासंदर्भात मार्गदर्शिका तयार केली. ती मार्गदर्शिका देखील अवलोकन करण्यासाठी माझ्याकडे पाठवलेली होती. आपल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो अशा प्रकारचा आपण मीटिंग आयोजित केल्याबद्दल आणि त्यासाठी आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल. या सगळ्या विषयाला आपण चर्चा करण्यापूर्वी थोडासा सुरुवातीचा भाग जर आपण विचारामध्ये घेतला तर 22 मार्च 1920 म्हणजेच गेल्या वर्षी 2020 या गेल्या वर्षी लॉकडाऊनचा पहिला शब्द आपल्याला ऐकायला मिळाला आणि सर्व आपल्या शाळा शैक्षणिक कामकाज होतं ते बंद झालं. त्यानंतर देखील RTच्या अंतर्गत 1ली ते 8वी पर्यंत मूल्यमापन आणि इयत्ता 9वी 11वीचं मूल्यमापन अशा प्रकारचे 2 आदेश राज्य शासनाच्या वतीनं राजेंद्र पवार यांच्या सहींना आपल्याला मिळाले आणि त्या पद्धतीने आपण गतवर्षीचं मूल्यमापन केलं. गतवर्षीच्या मूल्यमापनामध्ये आणि यावर्षीच्या मूल्यमापनामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे गतवर्षी आपलं बहुतांशी मूल्यमापन पूर्ण झालं होतं, प्रथम सत्र पूर्ण झालं होतं, द्वितीय सत्राचं काही अंशी मूल्यमापन पूर्ण झालं होतं. फक्त ज्याला आपण वार्षिक परीक्षा म्हणत किंवा संकलित मूल्यमापन म्हणत तेवढंच फक्त शिल्लक होतं. त्यामुळं 70-80% कंटेंट आपल्याकडे तयार होतं आणि त्याच्या आधारे आपल्याला निकालपत्रक तयार करायचं होतं. त्यामुळे गेल्या वर्षी आपण शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मूल्यमापन तयार केलं आणि त्याचा निकाल 10 मेच्या आपल्या मार्गदर्शक दिनांकाच्या मर्यादेमध्ये पूर्ण केला. यावर्षीचे शैक्षणिक वर्ष 15 जूनला सुरू झालं असं आपण धोरणात्मक जरी जाहीर केलं तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होताना ती 15 जुलैला सुरू न होता
1 जुलैला सुरू होईल, त्यानंतर 1 ऑगस्टला सुरू होईल, अशा पद्धतीने मुदतवाढ देता देता प्रत्यक्ष फिजिकल टीचिंग ज्याला आपण म्हणू ते 23 नोव्हेंबर 2020 पासून सुरू झालं. त्याला सुद्धा सुरुवातीला 10वी-12वीच्या वर्गांसाठी परवानगी देण्यात आली, नंतर टप्प्याटप्प्याने इतर वर्गांसाठी परवानगी देण्यात आली. अशा प्रकारची ही विविधता आहे. आणि नंतर पुन्हा टोटल लॉकडाऊनच्या कंडिशनमध्ये आपण आलो आणि हे सर्व लक्षात घेऊन सुरुवातीलाच प्रथम सत्राच्या समाप्तीपासून आम्ही विद्या प्राधिकरणाच्या आणि शासनाच्या संपर्कामध्ये आहोत की प्रथम सत्र समाप्तीबद्दल काहीतरी घोषणा आपली झाली पाहिजे, मूल्यमापनाबद्दल काहीतरी मार्गदर्शक सूचना आल्या पाहिजे. शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार कोणत्याही प्रकारचे डिक्लेरेशन प्रथम सत्राच्या अखेरीपर्यंत झालं नाही. इतकंच नव्हे तर काही स्तरावरती एका वेगळ्या कारणामुळं मूल्यमापन करणं आणि त्याच्या माध्यमातून परीक्षेची फी गोळा करणं असा प्रकार सुरू झालेला होता. त्यामुळे शिक्षण संचालक माध्यमिक यांनी स्पष्टपणे प्रथम सत्राच्या मूल्यमापनाचे कोणतीही कृती कार्यवाही करू नये अशा पद्धतीचा स्पष्ट आदेश दिवाळीच्या सुट्टीपूर्वीच देण्यात आलेला होता. आता या सर्व परिस्थितीचा विचार करून आपल्याला या मूल्यमापनाचा विचार करायचा आहे. या मूल्यमापनासंदर्भामध्ये 2 एप्रिल रोजी शिक्षण मंत्री महोदयांनी धोरणात्मक घोषणा केली आणि त्याचा ऑफिशियल ड्राफ्ट आपल्याला एक 6 तारखेला आणि एक 8 तारखेला मिळाला. 1ली ते 8वीची वर्गोन्नती हा तर RTIचा कलम 16 नुसारचाच घोषणापत्राचा एक भाग होता आणि त्यानंतर 9वी आणि 11वीच्या वर्गोन्नतीबाबत देखील अशीच घोषणा झाली. आपण या सत्राचे 2 भाग करूया. मी सर्वप्रथम 1ली ते 8वीच्या मूल्यमापनाबद्दल चर्चा करतोय आणि त्यानंतर माझे सहकारी तानाजी माने हे 9वी आणि 11वीच्या मूल्यमापनाबद्दल चर्चा करते. दोन्हींचे थोडेसे गाईडलाईन स्वतंत्र आहेत, त्यामुळे एक सेशन पूर्ण करून आपण नंतर दुसऱ्या सेशनकडे जाऊया. आता हे सर्व करत असताना आत्ताच काळे साहेबांनी देखील जो संदर्भ सांगितला त्या संदर्भातूनच आपण पुढे जाणार आहोत. हे मूल्यमापन करण्याचा पूर्ण अधिकार शाळा स्तराचा प्रमुख म्हणून मुख्याध्यापक या नात्यानं आपल्याला देण्यात आलेला आहे. आता हा दिलेला अधिकार वापरायचा कसा, तो वापरण्यासाठी परिपत्रकाच्याच माध्यमातून आपण बोलूयात. ते म्हणजे मी एक विषय शिक्षक, वर्ग शिक्षक आणि शाळा प्रमुख या नात्याने स्वतःला 3 प्रश्न विचारायचे आणि ते 3 प्रश्नाच्या आधारेच त्याची पुढची 3 उत्तर आहेत. तर ही 3 उत्तरे मिळवण्याच्या अगोदर पुन्हा मी स्पष्ट करतोय की यावर्षी आपल्या गुणपत्रिकेमध्ये जे काही आपण तपशीलवार वर्णन करतो त्या वर्णनामध्ये प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र हा दुहेरी भाग असणार नाही. त्याचं कारण असं की प्रथम सत्राच्या मूल्यमापनाचा आपल्याला अधिकार नाहीये, त्यामुळे प्रथम सत्र हा भाग पूर्णपणे आपल्या निकालपत्रकाच्या कार्डमध्ये डाव्या बाजूला प्रथम सत्र आणि उजव्या बाजूला द्वितीय सत्र असा फॉर्मॅट आहे. त्या प्रथम सत्रावरती पूर्ण तिरपी रेघ मारायची म्हणजे तो पूर्ण भाग रद्द करायचा आहे आणि द्वितीय सत्राचं जे मूल्यमापन आहे त्यालाच अंतिम मूल्यमापन असं आपण म्हणणार आहोत. म्हणजे ही 1 टाइम असेसमेंट आहे. प्रथम सत्र वेगळं आणि द्वितीय सत्र वेगळं. RTIचा नियम यावर्षी आपण तूर्त बाजूला ठेवणार आहोत. पहिला प्रश्न असा की माझ्या शाळेमध्ये माझ्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कसं झालेलं आहे. तसं या शब्दाचं उत्तर असं आहे की आपल्याला आकारिक आणि संकलित अशा 2 टप्प्यामध्ये मूल्यमापन करायचे. तर त्यापैकी आकारिक मूल्यमापनाची जी काही साधन तंत्र आहे त्या साधन तंत्राच्या आधारे आपल्याला मूल्यमापन करायचं आहे. संकलित यालाच आपण वार्षिक परीक्षा किंवा सत्र परीक्षा म्हणतो. त्याचं कामकाज त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार काही ठिकाणी पूर्ण आहे, काही ठिकाणी पूर्ण नाही. त्यामुळं मार्गदर्शक सूचना क्रमांक 1 त्यानुसार माझ्याकडे जर दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार 50+50 5वी आणि 6वीसाठी जर मूल्यमापन पूर्ण झालेलं असेल आणि 7वीसाठी 60-40 हे मूल्यमापन जर पूर्ण झालेलं असेल तर याचा अर्थ प्रचलित पद्धतीनुसार माझं जैसे ते परिस्थिती राहील. या 100 गुणांचं मूल्यमापन, त्याची श्रेणी आणि त्यानुसार वर्गोन्नती ही प्रक्रिया मी पूर्ण करणार आहे. याचा म्हणूया पर्याय क्रमांक 1 पूर्ण कामकाज, पूर्ण मूल्यमापन. त्याच्यामध्ये काहीच वेगळी सूचना देण्याची गरज नाही. परंतु तरी सुद्धा याच्यात देखील एक छोटासा भाग राहतो, तो येतो पर्याय क्रमांक 2 वर. याच कामकाजामध्ये काही विद्यार्थी असे असतील की जे संकलित मूल्यमापनासाठी उपस्थित राहू शकले नसतील किंवा आकारिक मूल्यमापनासाठी उपलब्ध झाले नसतील तर त्यांचं मूल्यमापनाचं रेकॉर्ड तुमच्याकडे पूर्ण नाही. म्हणजे केस नंबर 1 100% मूल्यमापन, केस नंबर 2 100पेक्षा कमी, किती टक्के हा भाग नंतरचा, कमी मूल्यमापन, आणि केस नंबर 3 म्हणजे अपूर्ण मूल्यमापनच्या पलीकडचं निरंक. निरंक याचा अर्थ मूल्यमापन प्रक्रियेच्या कुठल्याच स्तरावरती, कुठल्याच स्टेजला, कुठल्याच टूलला तो विद्यार्थी उपलब्ध झालेला नसेल तर
अशा 3 पद्धतीने आपल्याला मूल्यमापन करायचे. पहिला प्रकार परिपूर्ण मूल्यमापन, 50+50 किंवा 60+40 याचं डॉक्युमेंटली पूर्ण प्रूफ माझ्याकडे उपलब्ध असेल तर त्या प्रूफच्या आधारे मी इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांचं पूर्ण मूल्यमापन करू शकतो. दुसरा जो भाग आहे अपूर्ण मूल्यमापन. या अपूर्ण मूल्यमापनामध्ये आपण असं गृहीत धरूयात की संकलित मूल्यमापन आपलं झालेलं नाहीये, आपल्याकडे आकारिक मूल्यमापन झालेलं आहे, ते पण परिपूर्ण झालेलं नाही. काही घटकांचं मूल्यमापन झालेलं आहे, काही घटकांचं मूल्यमापन पूर्ण झालेलं नाही. तर याच्यामध्ये आपली व्हरायटी काय असेल की माझं 10 मार्काचं मूल्यमापन पूर्ण आहे, 20चं पूर्ण आहे, 30चं पूर्ण आहे किंवा 40चं पूर्ण आहे. याच्यापैकी कुठल्या तरी एका स्टेजला आपण असणार आहोत. आता ह्या मूल्यमापनामध्ये आपण आपल्या स्तरावरती काही व्याख्या बदलणार आहोत. काय व्याख्या बदलणार आहोत तर तोंडी काम एक आपल्या मूल्यमापनाचं तंत्र आहे. तर हे तोंडी काम म्हणजे विद्यार्थी समोर बसून त्याला आपण प्रश्न विचारणं आणि त्याची त्याने उत्तरं देणं, याला आपण तोंडी परीक्षा तोंडी काम असं म्हणतो. याची व्याख्या आपण तूर्त अशी बदलूया की जेवढे दिवस आपलं फिजिकल टीचिंग वर्गामध्ये झालं किंवा ऑनलाईन झालं त्यावेळी आपण जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी जो प्रतिसाद दिला तो तोंडी प्रतिसाद होता. याचाच अर्थ आपण विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरं ही त्यांच्या तोंडी कामाच्या मूल्यमापनासाठी आपण गृहीत धरायची आणि त्या आधारे आपण त्या विद्यार्थ्यांना 10 पैकी जे काही गुण आहेत ते 10 पैकी गुण त्या विद्यार्थ्याला द्यायला हरकत नाही. दुसरे जे साधन तंत्र आपल्याकडे आहे त्या साधन तंत्रामध्ये चाचणी परीक्षा आहे, स्वाध्याय आहे, उपक्रम आहे, लेखी कार्य आहे. मग हे लेखी कार्य सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असते. जेवढ्या कालावधीमध्ये तुमचं काम झालं त्यावेळी तुम्ही काही विद्यार्थ्यांना टेस्ट दिलेले असतील, त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोडून घेतलेले असतील, गुगल लिंकच्या माध्यमातून सोडून घेतलेले असतील किंवा अन्य कोणत्याही स्वरूपामध्ये सोडून घेतलेले असतील. त्याचबरोबर जे काही पाठ्यभाग आपले वर्गामध्ये शिकवून झाले त्या पाठ्यभागाचं विद्यार्थ्यांनी केलेले जे काही लेखी कार्य त्याला आपण होमवर्क गृहपाठ म्हणूयात, स्वाध्याय म्हणूयात, ते देखील त्याचं लेखी कार्य आहे. त्याचबरोबर निबंध लेखन असेल, प्रयोगवहीचं लेखन असेल, एखादा उपक्रम केलेला असेल, हा उपक्रम विद्यार्थ्यांनी केलेला असेल, त्याच्याही पलीकडे जाऊन आपण या 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये शाळा स्तरावरती काही उपक्रम घेतले असतील, 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा कार्यक्रम साजरा केलेला असेल, पुण्यतिथी जयंतीचे कार्यक्रम साजरे केलेले असेल किंवा अन्य कुठलाही उपक्रम साजरा केलेला असेल, त्या उपक्रमामध्ये देखील जे विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांनी घेतलेला सहभाग हा देखील याच मूल्यमापन तंत्राचा एक भाग म्हणून आपल्याला वापरता येईल. याचाच अर्थ किमान 4 जी साधन तंत्र आपल्याकडे आहेत त्यामध्ये तोंडी काम आपल्याकडे पूर्ण आहे, स्वाध्याय लेखन कार्य जे आहे ते पूर्ण आहे, गृहपाठ निबंधाचं काम पूर्ण आहे आणि उपक्रम अशा 4 पैकी किमान 1-2 तरी टूल्सचं मूल्यमापन आपल्याकडे झालेलं आहे. आपल्याकडे निरीक्षण आणि नोंदी हा जो भाग आहे तो निरीक्षण आणि नोंदी हा खूप विस्तृत आहे आणि त्यामुळं त्याला मूल्यमापनाच्या तंत्रामध्ये कुठेही मार्काचं वेटेज नाही आहे. त्यामुळे निरीक्षण नोंदींचा विषय मूल्यमापनाच्या या वर्षीच्या कामकाजामध्ये आपल्याला सहभागी करून घेता येणार नाही. परंतु जे अन्य टूल्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या अन्य टूलच्या माध्यमातून जे आपल्याला सांगतोय प्रश्नोत्तर असतील, प्रकट वाचन असेल, गटचर्चा असेल, भाषण असेल, संभाषण असेल, या सगळ्या विद्यार्थ्यांच्या कौशल्य गुणांचा विचार करून त्यांना हे गुण आपल्याला द्यायचे आणि मग अशा पद्धतीनं या विद्यार्थ्यांचं जे काही रेकॉर्ड आपण तयार करणार आहोत ते 10 गुणांचं असेल, 20 गुणांचं असेल, 30 गुणांचं असेल, 40 गुणांचं असेल किंवा 5वी-6वीचा जर विचार केला तर 50 गुणांचा असेल. या सर्व गुणधनाचा वापर करून 10चं रूपांतर 100 मध्ये, 20चं 100 मध्ये, 30चं 100 मध्ये, 40चं 100 मध्ये अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण गुणांमध्ये रूपांतर करायचं आहे आणि या पूर्ण गुणांच्या रूपांतरावरून आपोआपच त्याची जी काही श्रेणी आहे ती श्रेणी त्या विद्यार्थ्याला द्यायची. श्रेणीचे टप्पे आपल्याला माहिती आहेत, त्या गाईडलाईनच्या वर त्याला आपण स्लॅब म्हणतो 80 ते 90 त्या पद्धतीनं त्या स्लॅबचे गुण श्रेणी त्या विद्यार्थ्याला द्यायची. हे सगळं करत असताना वेळोवेळी आपल्याला ज्या मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत त्या मार्गदर्शक सूचनेमधली पहिली सूचना आहे ती म्हणजे यावर्षी उपस्थितीशी निगडीत कोणतंही कामकाज होणार नाही. शाळा सुरू करण्याचे जे काही आपल्याला निकष होते विद्यार्थ्यांचं हमीपत्र भरून घेताना त्या हमीपत्राच्याच संदर्भामधला हा शासन निर्णय आहे की उपस्थितीशी निगडीत यावर्षी कोणतंही कामकाज करायचं नाही. याचाच अर्थ त्याच्या निकाल पत्रकामध्ये देखील कामकाजाचे दिवस आणि उपस्थित दिवस हा कॉलम सुद्धा आपल्याला ब्लँक ठेवावा लागणार आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी काही ठिकाणी प्रोत्साहनपर बक्षिसं दिली जातात, काही कौतुक केलं जातं. ते कौतुक सुद्धा यावर्षी आपल्याला करायचं नाहीये कारण विद्यार्थ्याची उपस्थिती हा पूर्णपणे त्याचा ऐच्छिक भाग आपण
ठेवलेला आहे। उपस्थितीचा भाग आपण स्पष्ट केला। त्याचबरोबर तिसरा जो पर्याय आपण मागाशी विचारामध्ये घेत होतो, पहिला पूर्ण मूल्यमापन झालेलं असेल तर पर्याय क्रमांक 1 नुसार रीतसर मूल्यमापन, अपूर्ण मूल्यमापन असेल तर अपूर्ण मूल्यमापनाचं पूर्णांकामध्ये 100 मध्ये रूपांतर करणं आणि त्यानुसार त्याच्या श्रेणी निश्चित करणं। आणि हे करत असताना पुन्हा वेळोवेळी आपल्या शासन निर्णयाच्या संदर्भात उल्लेख करतो। त्याच्यातला एक उल्लेख असा होता की आपल्याकडं प्रत्यक्ष वर्ग काम सुरू झाल्यानंतर इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांच्या तासिकांना प्राधान्य द्यावं। त्यामुळं या विषयाच्या प्राधान्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला अन्य भाषा, सामाजिक शास्त्रे यांना तासिका देता आलेल्या नव्हत्या। त्यामुळे त्यांचं जे कामकाज आहे ते कामकाज अर्थातच अपूर्ण असणार आहे। नंतरच्या टप्प्यामध्ये काही ठिकाणी ह्या तासिका सुरू झाल्या, परंतु जरी सुरू झाल्या तरी आपल्या कोर सब्जेक्ट जे आहेत 3 भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे याचंच टीचिंग झालं। याच्या पलीकडचा एक भाग आहे तो म्हणजे श्रेणीचे विषय असं आपण त्याला म्हणतो, परंतु 8वी पर्यंत आपल्याला तसं त्याला म्हणता येत नाही। तर या कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण या 3 विषयांच्या मूल्यमापनाबद्दल आपल्या 20 ऑगस्ट 2010चा जो मूळ शासन निर्णय आहे त्यामध्ये सांगितले की याच्यामध्ये आकारिक आणि संकलित अशा 2 प्रकारचं मूल्यमापन नसेल तर फक्त संकलित मूल्यमापन असेल। आणि जे संकलित मूल्यमापन आपण यावर्षी काहीच करू शकलो नाही, कारण त्याच्या संदर्भातल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी आपल्याला घेता आलेल्या नाही। मग याच्यासाठी काय करायचं, तर याच्यासाठी एक पर्याय आपल्याकडे आहे, तो म्हणजे गतवर्षीच्या निकालपत्रकाचं रेकॉर्ड जर आपल्याकडे असेल, निदान आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आपण बोलूयात, तर त्या रेकॉर्डच्या आधारे गतवर्षीची कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षणची श्रेणी आपण त्याला ॲज इट इज तशी देऊ शकतो। अन्यथा कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण या श्रेणी विषयाच्या बाबतीमध्ये निरंक हा शब्द आपण त्या ठिकाणी नोंद करू शकतो। या नोंदीला आपल्याला कुठेही काही अडचण येणार नाही, कारण कला, कार्यानुभव शारीरिक शिक्षणाच्या बाबतीमधली जी काही कृती आहे त्या कृतीला यावर्षी कुठेही आपल्याला वेळ देता आलेला नाहीये। त्यामुळं पर्याय क्रमांक 1 परिपूर्ण मूल्यमापन असेल तर रीतसर मूल्यमापन करणे, गुणपत्रिका तयार करणे। अपूर्ण असेल तर अपूर्ण गुणांचं 100च्या पट्टीत रूपांतर करणे आणि त्याचं मूल्यमापन पूर्ण करणे। आणि पर्याय क्रमांक 3 जो मागाशी साहेबांनी उल्लेख केला, तर हा पर्याय क्रमांक 3 हा RTE त्या कलम 16 नुसार आहे आणि कलम 25 नुसार आहे। कलम 16 आपल्याला सांगतं की कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्याला त्याच वर्गात ठेवता येणार नाही, वयोगट 6 ते 14 वयोगट म्हणजे 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी। आणि कलम 25 आहे की कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्याचं नाव आपल्याला कॅटलॉगवरनं कमी करता येणार नाही। याचाच अर्थ त्याला वर्गोन्नती आपल्याला द्यायची आहे। पण ही वर्गोन्नती देताना काही वेळा आपण ही या वर्षीची परिस्थिती तर विशिष्ट परिस्थिती, पण यापूर्वी देखील पटसंख्या अभावी आपण काही वेळा आजूबाजूची शालाबाह्य मुलं असं म्हणून की शाळेच्या संपर्कात नसणारी देखील मुलं आपण आपल्या शाळेमध्ये दाखल केली, कॅटलॉगला आली, रजिस्टरला आली। वर्षभरामध्ये एकही दिवस विद्यार्थी उपस्थित नव्हता, एकही मार्काच्या मूल्यमापनाला उपलब्ध नव्हता, तरी सुद्धा तो विद्यार्थी 5वीतून 6वीत, 6वीतून 7वीत, 7वीतून 8वीत प्रमोट केलेला आहे। याचं कारण असं की स्टुडंट पोर्टलला आपण या विद्यार्थ्यांच्या निकालासंबंधीची माहितीचं काम ज्यावेळी करतो त्यावेळी आपली जी काही डिव्हिजन असेल त्या डिव्हिजनला आपण क्लिक केलं आणि प्रमोट म्हणलं की प्रमोट म्हटल्यानंतर त्या वर्गामधले असलेले ते 60, 62, 65 जे काही विद्यार्थी आहेत ते एका क्लिकनी वरच्या वर्गामध्ये जातात। म्हणजे त्यांना त्या वर्गातून वरच्या वर्गामध्ये जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचे निकष विचारलेले नाहीत, त्यांचे गुण विचारलेले नाहीयेत, त्याच्याबद्दल कुठलाही रेकॉर्ड तुम्हाला मागितलेलं नाहीये। एका क्लिकनी सर्व विद्यार्थी ॲटो प्रमोट होतात आणि त्याच नियमाचा आधार घेऊन जो विद्यार्थी वर्षभर कोणत्याही मूल्यमापनाला उपलब्ध झालेला नाही, एकाही मार्काचं मूल्यमापन त्याचं झालेलं नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त हा पर्याय क्रमांक 3 RTE 2019 नुसार वर्गोन्नती हा शेरा मारायचा आहे। याच्यामध्ये सुद्धा एक गंमत सांगतो की कुणीतरी एका आपल्याच बांधवांनी एक रिझल्ट शीट तयार केलं आणि त्याच्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण असे 9 कॉलम आणि प्रत्येक कॉलमच्या समोर RTE नुसार कलम 16 नुसार वर्गोन्नती अशा शेरा मारला। 9 वेळा तो लिहिला। 9 वेळा लिहायची गरज नाही मला, आपण त्याला वर्गोन्नती देतोय ती टोटल वर्गोन्नती देतोय, त्यामुळे त्याच्या विषयाच्या समोर आपल्याला काहीच लिहायचं नाहीये। तो RTE कलम 16 नुसार वर्गोन्नती हा एकच शेरा त्या विद्यार्थ्याला लागू आहे आणि असाच शेरा आपण यापूर्वी देखील आपल्या शाळेमधल्या काही विद्यार्थ्यांना दिलेला असेल। त्यामुळं सर्वसाधारणपणे आपल्या एकाच वर्गामध्ये
3 व्हरायटी सुद्धा असू शकतील मी म्हटल्याप्रमाणे. त्यामुळं प्रत्येक केस आपल्या डोळ्यासमोर विचारात घ्यायची. जर या विद्यार्थ्याचं पूर्ण मूल्यमापन झालेलं असेल, बी केलेलं असेल, तर तो विद्यार्थी पर्याय क्रमांक 1 नुसार उत्तीर्ण होणार आहे. जर त्याचा अपूर्ण असेल तर ते अपूर्णचं मी पूर्णमध्ये रूपांतर करणार आहे पर्याय क्रमांक 2 नुसार. आणि तो जर मूल्यमापनाला आलाच नाही तर पर्याय क्रमांक 3 नुसार तो वरच्या वर्गामध्ये जाण्यामध्ये पात्र होणार आहे. आता काही जणांच्या मनामध्ये शंका येईल की आपण जे काही मूल्यमापन करणार जे गुण आलेले ते गुण जर त्याच्या अपेक्षित श्रेणीपेक्षा कमी असतील तर अपेक्षित श्रेणीपेक्षा कमी असतील तरी सुद्धा क2 पेक्षा कमी श्रेणी जर येत असेल त्याची तर ती त्या ठिकाणी नोंद करायची. परंतु श्रेणी कमी आहे म्हणून कुठल्याही कारणास्तव तो त्या वर्गामध्ये आपल्याला ठेवता येणार नाही. याचाच अर्थ त्याची वर्गोन्नती निश्चित होणार आहे. आणि अशा पद्धतीनं जे विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या कमी स्तराचे असतील त्या विद्यार्थ्यांना आपल्या ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असेल, जलद शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून एक ब्रिज कोर्स तयार केलेला आहे. त्या शिक्षक मित्र कोर्सच्या मदतीनं या विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता ज्या आहेत, ज्या कमी आहेत त्या वाढवून पुढच्या वर्गात जाण्यापूर्वी आपण त्याला पुन्हा सक्षम करायचं. हे सगळं आरटीच्या नियमांचंच इम्प्लिमेंटेशन आपल्याला त्या ठिकाणी करायचे. परंतु सध्या निकालाची पार्श्वभूमी आणि आपण हे निकाल करत असताना आता एक महत्त्वाचा मुद्दा सांगते की या परिपत्रकाचा जर आपण संदर्भ घेतला तर 8 एप्रिल 2021 रोजी तुमचं जे ऑन पेपर रेकॉर्ड तयार आहे त्या रेकॉर्डच्या आधारित याचाच अर्थ नाही बोला नाही ते काय चालू होती ईओची म्हणजे आमची ते कार्यशाळा आयोजित केली आहे परीक्षेच्या संदर्भात मूल्यमापनाच्या संदर्भात जे पूर्ण झालेलं आहे त्यालाच टिकअप आणि माने सर आहे मूल्यमापन करायचं आहे. आणि सर्वसाधारणपणे आपलं दरवर्षीचं शैक्षणिक कामकाज बोला ना मॅम 30 एप्रिलला त्या मोबाईलवर चालू होते असं गृहीत धरून आपल्याला 30 एप्रिल बोला ना बोला पाच कशाला मॅम सांगा गोषवारा तयार ठेवायचा आहे. याचं काम करत असताना लॉकडाऊनचे नियम असतील ते सर्व आपल्याला पाळायचे आहेत. विषय शिक्षकांकडे ज्या काही नोंदी असतील त्या एकमेकांना देवाणघेवाण करायची आहे. आणि कोविडचे सर्व नियम पाळून आपल्याला याचा जो काही निकालाचा ड्राफ्ट आहे त्या निकालाचा ड्राफ्ट तयार ठेवायचा आहे. आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार त्या निकाल जाहीर केव्हा करायचा याच्या सूचना आपल्याला मिळतील अशी आपण अपेक्षा करूया. कारण गतवर्षी देखील अशाच पद्धतीची परिस्थिती होती. त्यावेळी आपण 10 मे पर्यंत हे कामकाज लांबवलं. या वर्षीच्या सुधारित सूचना ज्या येतील वाट बघूया. 30 एप्रिल पर्यंत आपल्याला पूर्ण करायचं असे एक आपल्या मनामध्ये संकल्प करूया. माझ्याकडे विषय होता मी या वेळेच्या मर्यादेमध्ये मी पूर्ण केलेला आहे. यावरती आपण चर्चा करूया आणि मग नंतर 9वी ते 11वी जाऊया म्हणजे मुद्दे ओव्हरलॅप होणार नाहीत असं मला वाटतं. माझा प्रश्न असा आहे की सरांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं. त्यामध्ये प्रश्न असा आहे माझा की काही विद्यार्थी हे संपर्कात होते व्हॉट्सअप, काही विद्यार्थी हे गुगल मीट मध्ये संपर्कात होते, काही विद्यार्थी मोबाईल नसल्यामुळे संपर्कात नव्हते. फक्त मोबाईल हे कारण असल्यामुळं त्यांच्या मूल्यमापनामध्ये फक्त RTE येईल आणि जे विद्यार्थी हजर होते काही प्रमाणात हजर होते त्यांच्या मार्कशीट मध्ये त्यांचं गुणांकन येईल. असं होणार नाही का? बरोबर आहे. मी म्हटल्याप्रमाणे साधन तंत्र आपण जी गृहीत धरलेली आहे तोंडी कामाच्या संदर्भामध्ये आपल्याला त्या विद्यार्थ्यांचा सहभाग हा सुद्धा तोंडी कामामध्ये गुणधनासाठी वापरता येईल. आणि लेखी काम सर जेवढी काही आपण 2-2.5 महिने शाळा भरलेली असतील त्या 2-2.5 महिन्यामध्ये किमान 2-3 धड्यांचे गृहपाठ त्याचबरोबर निबंध एखादा दुसरा प्रयोग एखादा उपक्रम त्याचा झालेला असेल. त्यामुळं किमान 20 मार्काचं मूल्यमापन तरी प्रत्येक शाळेमध्ये झालं असेल असं एक माझं सर्वसाधारण विधान आहे. त्याच्यामध्ये विविधता असू शकते. त्यामुळं 4 टूलपैकी 1 टूल पूर्ण, 2 टूल पूर्ण, 3 टूल पूर्ण, 4 टूल पूर्ण अशी विविधता तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये प्रत्येक शाळेमध्ये असू शकते. मार्गदर्शक सूचनेमध्ये आपण एकवाक्यता ठेवतोय. निकालामध्ये एकवाक्यता आपल्याकडे कधी शक्य नाही कारण प्रत्येक शाळेची प्रत्येक विद्यार्थ्याची परिस्थिती राज्यामध्ये भिन्न आहे, वेगळी आहे. बरोबर. मग यानंतर माननीय श्री तानाजी माने सर यांना विनंती करतो की त्यांनी इयत्ता 9वी ते 11वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत आमच्या शंकांचं समाधान करावं किंवा आम्हाला मार्गदर्शन करावं. तानाजी माने सर. नमस्कार. आवाज येतोय क्लिअर? नमस्कार सर. आताच आपले मित्र गणपुले सरांनी 5वी ते 8वीच्या संदर्भामध्ये आपल्याला सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे.
आणि त्यांच्या शेवटच्या वाक्यापासून आपण सुरुवात करूया. 8 एप्रिल 2021 ला SCERT-नं 5वी ते 8वीच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना वर्गोन्नत कसं करावं या संदर्भामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यामध्ये एक सूचना टाकलेली आहे की विद्यार्थ्यांचं 3 प्रकारे मार्गदर्शन गणपुले सरांनी सांगितलं की ज्याचा आकारिक संकलित झाला असेल, दुसरा प्रकार ज्याचा फक्त संकलित झाला असेल आणि तिसरा प्रकार काहीच झालं नाही तर त्याला रूल 16 नुसार वर्गोन्नत. आतापर्यंत जे झालेलं असेल त्याच्यानुसार हे करा. आता याच्यानंतर विद्यार्थ्याकडून काही वेगळं असं काही त्याच्याकडून सोडवून घेऊ नका किंवा त्याला काही घरी वेगळ्या पद्धतीनं काही काम देऊ नका. जे झालंय त्याच्यावरच त्याला वर्गोन्नत करा. अशा पद्धतीची सूचना 8 एप्रिल 2021च्या ह्या परिपत्रकामध्ये होती. आता त्याच दिवशी 8 एप्रिल 2021 ला 9वी आणि 10वीचं मूल्यमापन कसं करावं या संदर्भामध्ये शासन निर्णय झालेला आहे. आणि त्या शासन निर्णयामध्ये मात्र थोडंसं 5वी ते 8वी पेक्षा वेगळं वाक्य वापरलंय. काय वापरलेलं आहे की विद्यार्थ्यांचं आतापर्यंत जर काही मूल्यमापन झालेलं नसेल तर मग विद्यार्थ्यांना घरी तुम्ही लिहायला चाचणी असेल, ट्युटोरियल्स असेल हे द्यायला आता हरकत नाही आणि त्यानुसार मूल्यमापन करावं. म्हणजे 5वी ते 8वी आणि 9वी 11वीतला हा फरक लक्षात घेतला पाहिजे. आतापर्यंत जर 9वी आणि 11वीचं काहीच घेतलं नसेल तर मात्र त्या विद्यार्थ्याला चाचणी ट्युटोरियल घरी लिहायला द्यावं आणि त्या पद्धतीनं त्याचं मूल्यमापन करावं. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. पुढे जाऊया आपण. आतापर्यंत आपल्याला हे 9वी आणि 11वीचं मूल्यमापन करायचं असेल तरी आतापर्यंत आपण मूल्यमापन कसं करतो आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. 8 ऑगस्ट 2019 ला शासन निर्णय झालेला आहे. 9वी आणि 10वीच्या बाबतीमध्ये वेगळा आहे आणि 11वी आणि 12वीच्या बाबतीमध्ये वेगळा आहे. दोन्ही शासन निर्णय 8 ऑगस्ट 2019 चे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला 9वीचं मूल्यमापन काय दिलेलं आहे तर प्रथम सत्र परीक्षेमध्ये 80 मार्काची लेखी परीक्षा आणि 20 मार्काचं अंतर्गत मूल्यमापन आहे. अंतर्गत मूल्यमापन थोडं आपण मी आपल्याकडे ज्याही असतीलच नसतील तर मी मानकर सरना लगेच शेअर करतो. यानंतर आपण ते वाचू शकाल कारण एवढं सगळं डिटेल्स ही कमी वेळात सांगणं शक्य होणार नाही. तर 80 मार्क लेखी आणि 20 मार्क अंतर्गत मूल्यमापन हे प्रत्येक विषयासाठी आहे. तर लँग्वेजच्या बाबतीमध्ये 20 मार्क कशासाठी आहेत तर 10 मार्क श्रवण कौशल्यासाठी आहेत आणि 10 मार्क तुम्हाला भाषण संभाषणसाठी आहेत. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काय काय घ्यायचं वगैरे आपल्याला डिटेल्स माहित आहे. म्हणजे प्रथम सत्र परीक्षेमध्ये 80+20 आणि द्वितीय सत्र परीक्षेला 80+20 अशा पद्धतीनं आपण 100 मार्क प्रथम सत्र आणि 100 मार्क द्वितीय सत्र वर्षाची सरासरी 200 पैकी आणि त्याची 2 भागून आपण 100 पैकी मार्क देतो आणि अशा पद्धतीनं 9वीचा आपण निकाल तयार करतो. आता आपल्या हातात काय झालेलं आहे याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे 80 मार्काची प्रथम सत्र परीक्षा झाली आहे का नाही झालेली, 80 मार्काची द्वितीय सत्र परीक्षा झालेली आहे का नाही झालेली. काही जिल्ह्यामध्ये ही जी वार्षिक परीक्षेचे जे पेपर आहेत ते विद्यार्थ्याला घरी लिहायला ऑलरेडी शासनाची सूचना येण्याच्या अगोदरच दिले गेलेले आहेत. उदाहरणार्थ मी सोलापूर जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्यानं मी स्वतः असा विचार केला की शाळा तर आता बंद आहे, परीक्षा होणेच शक्य नाही. जिथं 10वी आणि 12वीचाच प्रॉब्लेम यायला लागलाय तिथं शालेय परीक्षा होणं शक्य नाही. त्यामुळे मी जिल्ह्याच्या मुख्याध्यापकांना एक पत्र काढलं. पेपर तर ऑलरेडी मी शाळांना वाटप केलेले होते. तर विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळून पेपर घरी लिहायला द्या आणि एके दिवशी ते पेपर मागवून घ्या आणि ते तपासा आणि त्यानुसार अंतर्गत मूल्यमापन 20 पैकी लेखी 80 पैकी आणि असे मार्क द्या. आता अर्थात हे प्रत्येक ठिकाणी झाले का नाही झालं. मग आपल्याला काय पर्याय शोधावा लागेल कारण 80 मार्काचं पहिल्या सत्रातही झालं नाही आणि 80 मार्काचं दुसऱ्या सत्रातही झालं नाही. शिवाय आता आपल्याला पहिलं सत्र आणि दुसरं सत्र असं म्हणायचंच नाही. आपल्याला फक्त कोणतं तरी मूल्यमापन करायचंय आणि त्याला पुढे घ्यायचंय. हे करत असताना तुम्ही कसंही करा फक्त तो विद्यार्थी त्याच वर्गात राहिला नाही पाहिजे ही अट मात्र निश्चित आहे. पाठीमागच्या वर्षी आपल्याला माहित आहे पहिल्या सत्रामध्ये आपल्या परीक्षा झाल्या होत्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपली
चाचणी झाली परंतु वार्षिक परीक्षा होऊ शकली नाही आणि पहिल्या सत्रामध्ये जर एखादा विद्यार्थी परीक्षेला गैरहजर असेल, चुकून आजारी असेल, तर त्या परीक्षेवर तो उत्तीर्ण होत नव्हता आणि त्यामुळं समजा काही अंशी विद्यार्थी जर अनुत्तीर्ण होत असतील तर शासनानं आपल्याला पाठीमागच्या वर्षी एक GR काढला की जे विद्यार्थी 9वी आणि 11वीचे अनुत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन त्यांची ओरल घ्या, त्यानुसार मार्किंग करा आणि त्याला पुढच्या वर्गात घ्या. म्हणजेच इनडायरेक्टली त्या वर्गात ठेवू नका, ऐन कैन प्रकारे त्याला पुढच्या वर्गात घ्या हे सांगितलेलं आहे. तसंच 8 एप्रिल 2021च्या या वर्षीच्याही शासन निर्णयात असं म्हटलंय, तुम्हाला मोकळीक दिलेली आहे, तुम्ही कसं घ्या काय घ्या, परंतु तो विद्यार्थी मात्र वर्गोन्नत झाला पाहिजे ही अपेक्षा आहे. मग आता आपण काय काय घेऊ शकतो, आपण याचा थोडासा विचार केला पाहिजे. तर बाबा आपल्याला वार्षिक परीक्षा नाही झाली, 80 मार्काची प्रथम सत्रही नाही झाली, आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्यांचे स्वाध्याय सोडवलेले आहेत. शासनाचं नुसार स्वाध्याय होते. 23 नोव्हेंबर पासून काही शाळा सुरू झाल्या, आपण वर्गामध्ये सुद्धा स्वाध्याय दिलेले आहेत. स्थानिक प्रशासन आपल्याला काही स्वाध्याय देत होतं, त्यानुसार काही स्वाध्याय दिलेले आहेत. केवळ जे विद्यार्थी आपल्याला शाळेमध्ये येत होते त्यावेळेला गणपुले सरांनी मगाशी सांगितलं की दैनंदिन निरीक्षण, तोंडी काम ही विद्यार्थ्याला अध्यापन करत असताना त्यांनी दिलेल्या उत्तरानुसार सुद्धा आपण तोंडी काम करू शकतो. तशा पद्धतीनं 9वीच्या बाबतीमध्ये अंतर्गत मूल्यमापनासाठी जे 20 मार्क आहेत ते 20 मार्क आपण देऊ शकतो. हॅलो, बोला बोला. बोला ना तर सर. हे 20 मार्क आपण देऊ शकतो. प्रत्येक विषयाचे 20 मार्क अंतर्गत आहेत. फक्त देण्याची जी पद्धत आहे ती लँग्वेजची वेगळी आहे, समाजशास्त्राची वेगळी राहील, गणिताची वेगळी राहील, विज्ञानची वेगळी राहील. विज्ञानात तुम्हाला प्रयोगवही आहे, त्याच्यानुसार उपक्रम आहे. त्या सगळ्या गोष्टी आपल्या लेवलवर कमी जास्त प्रमाणात आपण 20 मार्काच्या घेतलेल्या आहेत. आता राहिला प्रश्न की तुम्ही ह्या घेतलेल्या 20 मार्काचं कन्व्हर्ट 100 मध्ये करू शकता. एक दुसरं असं की तुम्हाला घरी सोडवायला विद्यार्थ्याला चाचणी ट्युटोरियल द्या असं म्हटलेलं आहे. त्यानुसारही तुम्ही काहीच घेतलं नसेल तर चाचणी ट्युटोरियल स्वाध्याय घरी देऊन त्या पद्धतीने तुम्ही मार्किंग करू शकता. म्हणजे आपल्याला असंही करता येऊ शकेल की 20 मार्क अंतर्गत आहेत, त्याच्याबरोबर आपल्याला 20 मार्काची त्याला चाचणी सुद्धा देता येऊ शकेल. आणि हे 20 मार्काची जर चाचणी दिली तर अंतर्गत 20 मार्क अधिक चाचणीचे 20 मार्क असे 40 मार्क झाले. आणि 40 मार्काला जर 2.5 न 2.5 न गुणलं तर आपल्याला 100 पैकी मार्क होतात आणि त्यानुसार आपल्याला मार्क त्यानुसार विद्यार्थ्याला उत्तीर्ण करता येऊ शकेल. अर्थात एखादा म्हणाला की सर माझ्याकडे 80 मार्काचे पेपरच रेडी आहेत तर मी 20 मार्काची चाचणी कशाला देऊ, हा लॉकडाऊन संपू द्या आणि त्याच्यानंतर मी 80 मार्काचे जे पेपर आहे ते विद्यार्थ्याला घरीच देईन मी आणि त्यानुसार मी त्याच्याकडून सोडवून घेईल आणि 80 अधिक 20चं जर मी मूल्यमापन केलं तर तसंही चालू शकेल. अर्थात प्राप्त परिस्थिती आपल्या हातात काय आहे, आज आपल्याला 30 तारखेपर्यंत जर एप्रिल पर्यंत जर लॉकडाऊन आता संचारबंदी जाहीर केलेली आहे, त्याच्यानंतर पेपर आपण देणार, एक 8-10 दिवस त्याला लिहायला देणार आणि पुन्हा पेपर त्याला वापस येणार. म्हणजे याच्यामध्ये 10 ते 12 मे उजळणार. त्याच्यानुसार नंतर पुन्हा निकाल जर तयार करायचा म्हटलं तर 20 मे उजाडेल. तर त्यापेक्षा मला असं वाटतं की आपल्याला अंतर्गत मूल्यमापनाची 20 मार्क आपल्या हातात आहेत, त्याच्यानुसार सुद्धा आपण मूल्यमापन 20 गुणिले 5 बरोबर 100 असंही मूल्यमापन करू शकू. दुसरा पर्याय 20 हे अंतर्गतचे आहेत, अधिक 20 मार्काची चाचणी तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून सध्या सुद्धा घरी देऊ शकता. टेस्टमोज असेल, गुगल लिंक असेल, याच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन सुद्धा चाचणी घेऊ शकता. या माध्यमातून सुद्धा तुम्ही ते 20 मार्काचं दिलं तर 20 आणि 20 40 गुणिले 2.5 बरोबर 100 पैकी आपण त्याचं मूल्यमापन करू शकू. पुढचा विषय झाला 11वीच्या बाबतीमध्ये. 11वीचं मूल्यमापन नेमकं काय आहे सध्या हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर 11वीचा आपल्याला प्रथम घटक चाचणी 25 मार्काची, द्वितीय घटक चाचणी 25 मार्काची आणि प्रथम सत्र परीक्षा 50 मार्काची असे 100 मार्क आहेत. आणि द्वितीय सत्र परीक्षेसाठी 20 मार्क
अंतर्गत मूल्यमापन आणि 80 मार्काचा लेखी पेपर. अशा पद्धतीनं 200 मार्क भागिले 2 बरोबर 100 पैकी आपण सरासरी मार्क काढून देतो. आता आपल्याला पहिली चाचणी झालेली नाही, दुसरी चाचणी झालेली नाही, त्याचबरोबर प्रथम सत्र परीक्षा झालेली नाही, वार्षिक परीक्षा सुद्धा झालेली नाही. मग नेमकं आपल्या हातात काय आहे? आता सध्या 20 मार्काचा अंतर्गत मूल्यमापन आहे 11वीच्या बाबतीमध्ये. तर त्याचं भाषेच्या बाबतीमध्ये स्वरूप वेगळं आहे, इतर विषयांच्या बाबतीमध्ये स्वरूप वेगळं आहे. तर किंवा सायन्स वगैरे विषय असेल तर त्याच्या बाबतीमध्ये अंतर्गत मूल्यमापनाला गणित असेल, सायन्सचे विषय असतील तर 30 मार्क आहेत. म्हणजे प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये व्हरायटी वेगवेगळी आहे. आपण सर्वसामान्यपणे 20 मार्क धरून चालूया. तर अंतर्गत मूल्यमापनाला जे 20 मार्क आहेत याच्यामध्ये सुद्धा 10 मार्क श्रवण कौशल्य आणि 10 मार्क भाषण आणि संभाषण कौशल्याला आहेत लँग्वेजच्या बाबतीमध्ये. तर हे 20 मार्क आपल्याला आपल्या पदरी आहेत. 20 आपण 100 पैकी मध्ये कन्वर्ट करू शकू. एक त्याचबरोबर 20 मार्क अंतर्गत मूल्यमापन अधिक 20 मार्काची चाचणी घेऊन 40 मार्काचं गुणिले 2.5 न गुणू शकू. विज्ञानच्या बाबतीमध्ये 30 मार्क अंतर्गत मूल्यमापन आहेत, त्याच्याबरोबर 20 मार्काची चाचणी घेऊन 50 मार्क होतील. गुणिले 2 केलं तर 100 पैकी मार्क आपल्याला अशा पद्धतीनं देता येऊ शकतील. म्हणजे ऐन प्रकारे 5वी ते 8वी आणि 9वी 11वी मध्ये थोडासा बदल आहे. 5वी ते 8वी मध्ये एखाद्या विद्यार्थ्यानं आकारिक आणि संकलित काहीच केलं नाही तरी सुद्धा विद्यार्थी आरटीए ऍक्ट 2009 कलम 16 नुसार वर्गोन्नत होऊ शकतो. परंतु 9वी ते 11वीच्या बाबतीमध्ये आपल्याला असं म्हणता येणार नाही. त्यामुळे त्याचे आपल्याला मार्किंग करावंच लागेल. तर 20 मार्क जे आपल्या हातामध्ये आहेत त्यानुसार आपल्याला ह्या गोष्टी करता येऊ शकेल. चॅट बॉक्समध्ये आपल्याला कुणीतरी विचारलेलं आहे की श्रेणी विषयाच्या बाबतीमध्ये सांगा. आपल्याला श्रेणी विषय जे आहे तो एक म्हणजे शारीरिक शिक्षणचा जो विषय आहे तो एक विषय आहे आणि दुसरा जो विषय आहे तो पर्यावरण व जलसुरक्षा हा 11वीच्या बाबतीमध्ये आणि 9वीच्या बाबतीमध्ये हा जलसुरक्षा हा जो विषय आहे या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला अंतर्गत मूल्यमापनानुसार त्या पद्धतीने 100 पैकी कन्वर्ट मार्क करता येईल आणि त्यानुसार आपल्याला श्रेणी देता येऊ शकेल. अगदी तुम्हाला 20 मार्काचं शारीरिक शिक्षणच्या ह्या पद्धतीनं 20 मार्काचं जरी काही तुम्ही प्रॅक्टिकल घेतला असेल किंवा त्याचं काही चाचणी लेखी वजा घेतला असेल तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला मार्क कन्वर्ट करता येऊ शकतील. त्यामुळे श्रेणी विषय हे फार तसे महत्वाचे नाहीत किंवा त्याच्या संदर्भात फार मोठं टेन्शनच नाही. फक्त आपल्याला हे जे मार्काचे जे विषय आहेत या संदर्भामध्ये आपल्याला ऐन प्रकारे आपल्या आपल्या पद्धतीनं हे नियोजन करावं लागेल. सगळ्यांचं जर सारखं यायचं असेल किंवा एक वाक्यता थोडीशी यायची असेल कारण याच्यामध्ये मार्क लिहिणं हेच क्रमप्राप्त आहे. आपल्याला आरटीए ऍक्ट कलम 16 नुसार वर्गोन्नत वगैरे 8वी पर्यंत म्हणू शकतो तसं इथं म्हणता येत नाही. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापन 20 मार्क अधिक चाचणी 20 मार्काची घेतली असेल तर आनंद आहे, घेतली नसेल तर वेगवेगळ्या माध्यमातून कशी घेता येऊ शकेल ते घेण्याचा प्रयत्न करावा आणि 40 मार्क हे होतील गुणिले 2.5 बरोबर 100 आणि त्या पद्धतीने आपल्याला मार्क देता येऊ शकतील आणि वर्गोन्नत आपल्याला करता येऊ शकेल. धन्यवाद. काही त्यामध्ये शंका असेल तर विचारू शकाल. एकच दुरुस्ती करतो तानाजी माने सर. सर झालेला आहे परंतु प्रत्यक्षरित्या जसं आपण 1ली ते 8वी साठी आरटी नुसार वर्गोन्नती असं म्हणलं तसं आपण असं गृहीत धरूयात की या 8 एप्रिल 2021च्या परिपत्रकामधल्या पहिल्या दुसऱ्या मुद्द्याची शेवटची ओळ अशी आहे. एक मिनिट इयत्ता 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचं बंधन शाळेवरती राहील. याचाच अर्थ यावर्षी या सर्व मूल्यमापन तंत्राचा आधार जरी घ्यायचा असला आणि जरी तो आपल्या गुणांकन पद्धतीनुसार अपात्र ठरत असला तरी सुद्धा त्याला या शासन निर्णयाच्या आधारे यावर्षी 9वी आणि 11वीला वर्गोन्नती द्यावी लागणार आहे. याचा थोडासा वेगळा अर्थ मी सांगतोय की 9वीच्या बाबतीमध्ये विशेषतः काही मान्यवर शाळा ज्या खरंच त्यांच्या गुणवत्तेनुसार 100% निकाल लावत होते त्यांचं अभिनंदन. परंतु ज्यांच्याकडं 9वीच्या निकालाच्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक कत्तर व्हायची
विद्यार्थ्यांची त्या वर्षी त्यांना करता येणार या शासन 9वी आणि 11वीला या वर्षी ऍट एनी कॉस्ट वर्गोन्नती द्यावीच लागणार आहे. बरोबर. पाठीमागच्या वर्षी सुद्धा गणपुले सर जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते त्याच्या संदर्भामध्ये वेगळा शासन निर्णय एक आला होता आणि त्यामध्ये जे अनुत्तीर्ण झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांची तुम्ही अगदी ऑनलाईन ओरल परीक्षा घ्या. तो विद्यार्थी घरी तुम्ही शाळेत आणि अशा ऑनलाईन त्याला काही प्रश्न विचारा आणि त्यानुसार मार्क द्या आणि वर्गोन्नत करा असं म्हटलेलं आहे. ऐन त्यान प्रकारे तो विद्यार्थी त्याच वर्गात राहणार नाही याची आपल्याला दक्षता घेतली पाहिजे. फक्त इतकंच आहे की याच्यामध्ये मार्किंग मात्र करावं लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. ओके. हा सर. मानकर सर. एक मिनिट सर. सर प्रश्न होता. एक प्रश्न आहे सर. फक्त अंतर्गत मूल्यमापनावरून मूल्यमापन करता येईल काय? तर तुम्हाला पूर्णतः मोकळीक दिलेली आहे. तुम्ही कशा पद्धतीनं मूल्यमापन करायचं. खरं तर परीक्षा घेणं आणि प्रत्येक वर्षी निकाल लावणं हे मुख्याध्यापकाचं काम आहे आणि तो आपला अंतर्गतचा बाब आहे. एक, या संदर्भामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला शासनानं ह्या गोष्टी मार्गदर्शनपर दिलेले आहेत. 2, आणि तुम्ही कशा पद्धतीनं मूल्यमापन करावं हा तुमचा प्रश्न आहे. जर 20 मार्काचं तुमचं अंतर्गत मूल्यमापन झालं असेल तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा मूल्यमापन करू शकता. त्याच्याबद्दल तुम्हाला कोणी विचारणा करणार नाही. कारण परिस्थितीच अशी निर्माण झालेली आहे की त्याच्या संदर्भात पूर्णतः अधिकार मुख्याध्यापकांना आणि त्या संबंधित शिक्षकाला दिलेले आहेत. मुख्याध्यापकाच्या सूचनेनुसार आपल्याकडे असलेल्या प्राप्त परिस्थितीनुसार आणि झालेल्या प्राप्त मूल्यांकनानुसार आपण तो निकाल तयार करायचा आहे. जर काहीच घेतलं नसेल तर म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही चाचणी असेल, ट्युटोरियल असेल, विद्यार्थ्याला अजूनही द्या आणि त्या पद्धतीनं त्याच्यावर सोडवून घ्या आणि त्याला मार्किंग करा. काही ना काही मार्किंग असावं एवढंच त्याच्यामध्ये अपेक्षा आहे आणि त्यानुसार त्या विद्यार्थ्याला वर्गोन्नत करावं. त्यामुळे तुम्ही अंतर्गत मूल्यमापनानुसार जरी केलं तरी तुम्हाला ते कोणी विचारणा करण्याची आवश्यकता नाही. वर्ग 9च्या संदर्भात सामाजिक शास्त्रा संदर्भात कसं सांगता येईल का पुन्हा सर? कारण मी उशिरा जॉईन झालो. सर मी हे दोन्ही सुद्धा JR तुम्हाला सेंड करतो मानकर सरांच्याकडे. तुम्हाला आता संग्रहित दोन्ही JR राहतील आणि प्रत्येक विषयाचं त्याच्यामध्ये डिटेल्स दिलेलं आहे सर. ठीक आहे सर. सविस्तर त्याच्यामध्ये आहे. मी लगेच एका सेकंदात ते शेअर करतो. हा सर. किशोर. हा सर. हॅलो नमस्कार. हा व्हिडिओ चालू करा सर. हा सर पंजाबी सर बोलतो. हा बोला ना सर. बोल. प्रश्न असा आहे सर, आपण जे 11वीच्या संदर्भात जे विचारलं, जी मूल्यमापन पद्धती सांगितली आहे. हॅलो. हा बोला ना सर. हा बोला. तर त्या संदर्भामध्ये असं आहे की आता उशिराच म्हणजे जवळपास डिसेंबर जानेवारी मध्ये 11वीचे प्रवेश झाले आपल्याकडे. वेगवेगळ्या कारण, काही तांत्रिक कारणामुळे म्हणजे ज्या ठिकाणी आपली ऑनलाईन पद्धतीनं जे प्रवेश झाले ते फार उशिरा झाले आहेत. बरोबर. तर आता त्यांना सुद्धा 30 एप्रिलच बाइंडिंग राहील का? म्हणजे 30 एप्रिल पर्यंत कोर्सेस पूर्ण करा किंवा निकाल लावा. कसं आहे सर, आपल्याला 30 एप्रिल पर्यंत संचारबंदी आहे आणि आता गृहीत धरलं आपण की याच्यानंतर जर आपण ह्या 11वीच्या वर्ग समजा 30 एप्रिलला संचारबंदी संपली आणि 1 तारखेपासून ते रेग्युलर सुरू झाला असं थोडं गृहीत धरा. तुम्ही समजा विद्यार्थ्याला सूचना देणं, 2-3 तारखेला बोलवणं, त्याच्याला काहीतरी त्याला लिहायला देणं, त्याला घरी लिहा म्हणून सांगणं, पुन्हा ते वापस घेणं, याच्यामध्ये 10 मे तरी उजाडते आणि त्याच्यानुसार पुन्हा रिझल्ट लावायला 4-5 दिवस 15 मे तरी आरामात उजाडते. त्यापेक्षा आपल्या हातामध्ये जे अपेक्षित आहे की लँग्वेजच्या बाबतीमध्ये सर आपल्याला 10 मार्क हे श्रवण कौशल्यावर आहेत आणि 10 मार्क हे भाषण कौशल्यावर आहेत. याच्या संदर्भात आपण काही ना काही घेतलेलं आहे. वर्ग आपले 23 नोव्हेंबर पासून भरलेले होते, त्यामुळे त्याच्यानुसार आपण मार्क देऊ शकतो. 20 मार्क हे अंतर्गत मूल्यमापन आहेत, त्याच्यानुसारही आपण त्याला 100 मध्ये कन्वर्ट करूया. 20 मार्क समजा देऊन तुम्हाला एखाद्याला वाटलं की 20 मार्काची मला चाचणी घरी पाठवायची त्याला मोबाईल व्हॉट्सअप ग्रुपवर, तर तशाही पद्धतीने तुम्ही करून अधिक 20 मार्कात घेऊ शकता. 20 आणि 20 40 मार्काचं तुमच्याकडे मटेरियल होईल. गुणिले 2.5 न गुणलं तर 100 मार्क होईल. एखाद्याला वाटलं की अंतर्गत मूल्यमापन फक्त 20. हा एक थोडंसं त्याच्यामध्ये मी ऍड करतो की आपण अशी एक पहिली चाचणी घेतली आहे. आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रथम घटक चाचणी घेतली आहे. आपण आनंद आहे. चाचणी जर तुम्ही घेतली असेल तर ती 25 मार्काची जर असेल आणि अंतर्गत मूल्यमापन 20 मार्काचं असेल तर त्या 25 मार्काचं 20 मार्कामध्ये कन्व्हर्ट करा
अंतर्गत मूल्यमापन 20 मार्कात आहे, असं 40 मार्क होतील. त्याला 2.5 न गुणा म्हणजे बरोबर 100 मार्क होतील. पण प्रश्न असा आहे की आता त्याचं जे व्हॅल्युएशन आहे, म्हणजे ज्या चाचण्या आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून घेतल्या, त्याचं व्हॅल्युएशन नाही केलं ना, कारण त्या प्रश्न उत्तरपत्रिका आपल्याकडे परत नाही आल्या ना, कारण ते शक्य झालं नाही. तेव्हापासून सातत्यानं बंदच आहे शाळा. तुमच्याकडे तुम्ही व्हॉट्सअपवर त्यांना प्रश्नपत्रिका पाठवली, गुगल लिंक केली होती, टेस्टमोज केलं होतं का लेखी करून तुम्ही फोटो काढून पाठवला होता? आम्ही त्यांना म्हणजे गुगल लिंकच्या माध्यमातून पाठवतो. गुगल लिंकच्या माध्यमातून जर पाठवलं असेल तर त्या ज्यांनी गुगल लिंक केली त्याच्याकडे मार्क्स येतात सर. समजा मी जर गुगल लिंक केली असेल आणि समजा 50 जणांना ती पाठवली, नाही पीडीएफच्या माध्यमातून पाठवली, पीडीएफच्या माध्यमातून पाठवली आणि विद्यार्थ्यांना, म्हणजे तुम्ही हाताने लिहिले प्रश्न आणि त्याचे फोटो काढले, पीडीएफ केला आणि व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवले. येस येस. या ठिकाणी बोलतो की दुसऱ्या एका जिल्ह्याच्या मीटिंग मध्ये आलेला प्रश्न होता की तर परीक्षा समिती कशी स्थापन करावी हे याचं मार्गदर्शन करा. खरं तर परीक्षा समिती प्रत्येक शाळेमध्ये शाळेच्या जन्मापासून अस्तित्वात आहे. सगळे विषय शिक्षक त्याचे सदस्य आहेत, कोणीतरी त्याचा विभाग प्रमुख आहे आणि तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे आपण कुणालाही अँसरेबल नाही. जे मूल्यमापन करायचे याचा पूर्ण अधिकार विषय शिक्षक मुख्याध्यापक यांचा आहे. त्यामुळं आपण आपली दोरी हाताने कुणाला द्यायची गरज नाही. सर्वोच्च निर्णय आपला आहे आणि व्हरायटी सगळ्यांकडे असणार आहे. त्यामुळे एकवाक्यता येणार किंवा याच पॅटर्ननी काम होणार असं नाही. एकाच शाळेमध्ये एकाच वर्गामध्ये एका विद्यार्थ्याचं गृहपाठ पूर्ण असतील, स्वाध्याय अपूर्ण असेल, एकाचा स्वाध्याय अपूर्ण असेल, लेखी काम दुसऱ्या कुठेतरी अपूर्ण असेल. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये व्हरायटी येऊ शकेल. त्यामुळं एकवाक्यता एका वर्गात येऊ शकत नाही, तर एका शाळेचा आणि एका जिल्ह्याचा कधीच विषय होऊ शकत नाही. त्यामुळे पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे, त्या स्वातंत्र्याचा आपण वापर. आता जे सर तुम्ही म्हणाला की म्हणजे मी पीडीएफ करून विद्यार्थ्यांना पाठवलं होतं, ते जर त्यांच्याकडे विद्यार्थ्याकडे लिहिलेलं असेल तर त्यांनी विद्यार्थ्यांनी पीडीएफ करून जर शिक्षकाकडे पाठवलं तर त्या माध्यमातून सुद्धा मार्क्स देता येऊ शकतील. ते शक्य नसेल तर अंतर्गत मूल्यमापन जे 20 आहे त्याचं कन्व्हर्ट 100 मध्ये करा आणि मार्क देऊन टाका, विषय संपेल. चालेल. यानंतर किशोर कावडकर सर आहे. सर प्रश्न विचारा. 30 एप्रिलचं वेळेचं बंधन असं दिलेलं नाही. तुम्हाला समजा तुमच्या सोयीनुसार 5 मेला निकाल देता आला तरी देऊ शकाल तुम्ही. एखाद्याला 10 मेला निकाल द्यायचा असेल देता येऊ शकेल तरीही ते देऊ शकतील, काही अडचण नाही. तसं काय एक आठवडा पुढे मागे गेले म्हणून काय बिघडणार नाही. त्यामुळे 30 एप्रिलच आपल्याला असं काही बंधन वगैरे नाहीये. आणि स्वाध्याय म्हटलेला आहे परिपत्रकामध्ये 8 एप्रिलच्या, बरोबर. आपण 8 स्वाध्याय दिले, समजा 8 प्रश्न दिले, 10 मार्काचा एक प्रश्न स्वरूपाचा, अगदी बरोबर. जसा आता 5 मार्काचा जो असे स्वाध्याय घेतलेले चालतील का म्हटलं? चालेल चालेल सर, चालेल. त्यालाही मार्क आपण करू शकतो. तुम्ही कसंही करा. 20 सरळ होऊन जातात मग. हो तुम्ही कसे करा की तुमचं स्वरूप जे तुम्ही ठरवाल त्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकाल, काही अडचण नाही. कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी गोष्टीमध्ये काय करता येऊ शकेल हे मी सांगितलं फक्त. चालेल. यानंतर अर्चना राऊत मॅम आहे, त्या प्रश्न विचारतील. मॅम नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. मी म्हणते की आमच्या विद्यालयामध्ये 5 ते 12ची शाळा आहे. तर 11वी 12वीचं सगळं केलं, म्हणजे घरी पेपर वगैरे त्यांना दिलेले आहे आणि मूल्यमापन पण त्यांनी व्हॉट्सअपवरती पेपर सोडवून पाठवलेले आहे. पण त्याचा आपला जो प्रूफ कुठलं नाही राहणार, त्याचं काय करायचं? प्रूफ ठेवणं जरुरी आहे का? नाही, तसं तर तुम्हाला कोणी विचारण्याची गरजच नाही. याच्यापूर्वी तुम्हाला एक माहिती सांगतो. पाठीमागच्या एक 4 वर्षापूर्वी आमच्या जिल्ह्यामध्ये जे गट शिक्षण अधिकारी तालुका लेवलला असतील तसंच शहराला प्रशासन अधिकारी असतात आणि त्यांनी आमच्याकडून रिझल्ट मागवला आणि त्यांनी काय सांगितलं की अशा पद्धतीनं रिझल्ट आणून जमा करावा. त्यावेळेला आम्ही संघटनेच्या वतीनं गेलो आणि त्यांना भेटलो आणि सांगितलं की खाजगी शाळेचा मुख्याध्यापक हे प्रमुख आहेत
निकाल तयार करणं, ते लावणं योग्य पद्धतीने हे मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे. तुमच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत, मग त्या नफाच्या असतील, मनपाच्या असतील किंवा जेडपीच्या असतील, त्याच्यासाठी तुम्ही रूल लावू शकाल. आम्हाला हे सांगण्याची गरज नाही आणि आम्ही आता कुणाला निकाल देण्याची आणि दाखवण्याची गरज नाही. तशा पद्धतीचं आपल्याकडे SCERTचं पत्रही आहे, ते त्यांना दाखवलं आणि त्यांनी ते काढलेली सूचना मागे घेतली. आता तर कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कुणी अशा पद्धतीनं आम्हाला हे दाखवा ते दाखवा असं म्हणू शकत नाही. आम्हाला जसं जमलं, जशा पद्धतीनं केलं त्या पद्धतीनं आम्ही केलेलं आहे. आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना प्रश्न पाठवले, त्यांनी सोडवून व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला PDF पाठवल्या, शिक्षकांनी त्या पाहिल्या, त्यानुसार मार्किंग केलं. चालू शकेल. आणखी एक दुसरा प्रश्न सर, आता पणजी आपल्याला मेंटेन करायची आहे का? हो, पणजी केली पाहिजे मॅडम. आपल्याकडे निकाल पत्रक हे तयार केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं निकाल पत्रक ज्याला आपण ग्रीन बुक म्हणूया ते असलं पाहिजे, आपल्याकडे असलंच पाहिजे. जे केलं ज्या विद्यार्थ्याचं तशी त्याच्यामध्ये नोंद घेऊन ते आपल्या तशा पद्धतीची आपल्याला नोंद करता येईल पाहिजे आणि ते आपल्याकडे असलं पाहिजे. एक मिनिट मॅडम, तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं की आपण ज्या नोंदी करणार आहोत, मूल्यमापनाची जी काही तंत्र आपण म्हणजे पहिली ते 8वी साठी असेल, 9वी 11वी साठी असेल, एक आपण रफ ड्राफ्ट करणार आहोत. तो काही कच्चा डाटा आहे त्याचं पूर्णांकामध्ये रूपांतरणाचंच लिखाण आपल्याला रजिस्टरमध्ये करायचं आहे. कच्चं रेकॉर्ड वेगळं राहणार आहे. 100पैकी जे आपण गुण देणार आहे त्याचंच रेकॉर्ड आपल्याला मेंटेन करायचे, ते ऑफिशियल रेकॉर्ड म्हणून करायचे. अजून एक चॅटबॉक्सचा प्रश्न होता, आणखी एक थोडासा प्रश्न होता सर माझा. प्रथम सत्र हा शब्द यावर्षी पूर्णपणे विसरून जायचा आहे. प्रथम सत्रामध्ये आपण जे काही मूल्यमापन केलेलं होतं ते कुठल्याही आदेशाला बांधील नव्हतं. आदेश तुम्हाला प्रथम सत्रामध्ये नव्हता, त्यामुळे प्रथम सत्राच्या मूल्यमापनाचा कुठेही विचार करायचा नाही. जे शैक्षणिक वर्ष 20-21 एवढंच लिहायचं बस झालं. शैक्षणिक वर्ष 2020. बोला मॅडम. हा सर, एक प्रश्न परत आहे, मूल्यमापन पंजीमध्ये कशा प्रकारे लिहावे? मूल्यमापन पंजीमध्ये सांगितल्याप्रमाणे मूल्यमापन पंजी याचा अर्थ फायनल ब्रॉडशीट असं आपण त्याला म्हणूयात. त्या फायनल ब्रॉडशीटच्या आधी आपल्याकडे रफ ब्रॉडशीट आपण तयार करतो. त्या रफ ब्रॉडशीटचा 100 मार्कापैकी जे गुण मिळाले तेवढेच गुण त्या विद्यार्थ्याच्या आतापर्यंत आपली पद्धत होती, प्रथम सत्र अधिक द्वितीय सत्र भागिले 2 सरासरी ही आपली पद्धत होती. यावर्षी तो काही प्रकार नाहीये. त्याच्या अंतिम गुणांच्या तळाच्या कॉलम मध्ये आपल्याला हे थेट गुण लिहायचे. सर आणखी एक असं मला विचारायचं होतं की हॅलो सर. बोला. आपलं जे आता कॅटलॉग आहे, विद्यार्थ्यांची उपस्थिती पत्रक आहे, म्हणजे हजेरी आपली, तर त्या हजेरीमध्ये तसंच सोडायचं? ऑनलाईन क्लास जॉईन केले त्यांची आपण हजेरी लावलेली आहे, बाकी गरज नाही. तुम्ही प्रत्येक महिन्याचं कॅटलॉग तयार करायचं, प्रत्येक महिन्याचं ते असलं पाहिजे. एवढ्यासाठी की एखादा विद्यार्थी नवीन ऍडमिशन झाला असेल किंवा एखादा विद्यार्थी शाळा सोडून गेला असेल तर त्याच्या नोंदी आल्या पाहिजेत. यासाठी प्रत्येक महिन्याचं कॅटलॉग येणं गरजेचं आहे. ऑनलाईनला जेवढे हजर होते त्यानुसार हजेरी लिहिली पाहिजे वगैरे अजिबात काही करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही लिहिला असेल तर बिघडणार बी नाही, परंतु याचा ऐका ना, पण याचा अर्थ तो एखादा विद्यार्थी ऑनलाईनला नाही म्हणजे गैरहजर आहे असा त्याचा अर्थ होतोय. त्यामुळे तसंही करून आपल्याला चालणार नाही. तुम्ही लिहिला असेल तर बदला असं म्हणत नाही मी, परंतु आपल्याला ते अपेक्षितच नाही. फक्त महिन्याचं कॅटलॉग केलं पाहिजे. एवढंच की नवीन विद्यार्थी आला आणि एखादा शाळा सोडून गेला तर त्याच्या नोंदी त्यामध्ये असल्या पाहिजेत. त्याच्यासाठी महिन्याला कॅटलॉग आपलं असणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये हजर आपल्याला शासनानं JR काढलेला आहे. शासनाच्या JR मध्येच आपल्याला म्हटलेलं आहे की कोणत्याही विद्यार्थ्याची यावर्षीची हजेरी कुठल्याही मूल्यमापनासाठी विचारात घेतली जाणार नाही. त्यामुळे आपल्याला तो हजर आहे, ऍबसेंट आहे हे अपेक्षितच नाही यावर्षी. कम्प्लीट करताना आपल्याला सरासरी पण नाही आणि फी नाहीये नाही. काही येणार नाही, काही नाही येणार. मॅडम वाईट वाटेल तुम्हाला, यापूर्वीची परिपत्रकं जर काळजीपूर्वक बघितली तर उपस्थिती संदर्भामध्ये स्पष्ट निर्देश आपल्याला परिपत्रकामध्ये दिलेले आहेत. उपस्थिती आणखी जर कोणाला मेटांगे सरांचा काही प्रश्न होता ते एका पालकाची माझ्याकडे रिक्वेस्ट आली आहे की त्याला त्याच वर्गात इयत्ता 9वी मध्ये त्याच म्हणजे त्याला त्या विद्यार्थ्याला ठेवायचा आहे. हा सर, पालकाच्या रिक्वेस्टवर
नाही ठेवता येणार. नाही ठेवता येणार ना? नाही. चालेल. ठीक आहे. हॅलो. जसं आपण या वर्षीपर्यंत म्हणजे पाठीमागच्या वर्षीपर्यंत 1ली ते 8वीच्या वर्गात त्याच वर्गात ठेवू शकत नव्हतो, त्या पद्धतीनं आपल्याला या वर्षी पाठीमागच्या वर्षीही आणि या वर्षी सुद्धा त्याच वर्गात 9वी आणि 11वी मध्ये सुद्धा ठेवता येणार नाही, कारण शासनाच्या GR मध्ये विद्यार्थ्याला वर्गोन्नत करणं कंपल्सरी आहे, त्यामुळे आपल्याला त्या वर्गात ठेवता येणार नाही. हा, मेटांगे सर सर. हा, मूल्यमापन पणजीमध्ये जे मूल्यमापन जे आपण करतो ते कशा पद्धतीनं करायचं? तर तुम्हाला एका वाक्यात सांगतो मी. माझ्याकडे ते तक्ते मी आता ते दोन्ही GR मानकर सरांना सेंड केलेत, अधिक माझ्या शाळेचं जे मी केलेलं एक्सेल शीट आहे तेही मानकर सरांना पाठवतो. उदाहरणार्थ तुम्हाला 5वी आणि 6वीच्या बाबतीमध्ये सांगेन मी की समजा आपण ग्रीन बुक मध्ये आपण करणार की अनुक्रम नंबर, विद्यार्थ्याचं नाव, आणि तुम्ही जे अंतर्गत आता वापरलेले मिनिमम 3 साधनं वापरायची आहेत, आपण 4 वापरू. समजा आता 5वी 6वीला बाबतीमध्ये आपण म्हणू केली चाचणी 20 मार्क, स्वाध्याय 10 मार्क, उपक्रम 10 मार्क, प्रकल्प किंवा इतर 10 मार्क, असे 50 मार्क होतील. आणि एकूण मध्ये त्याला काय होईल, 100 पैकी मध्ये 50 पडलेल्या मार्काला गुणिले 2 केलं तर तुम्हाला 100 पैकीचे मार्क पडतील. 7वी आणि 8वीच्या बाबतीमध्ये आकारिक मूल्यमापन आपल्याला 40 मार्काचं आहे. थोडंसं याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागेल. आकारिक 40 ठेवूया आपण, परंतु संकलित मधलं जे तर याच्यामध्येही 7वी 8वी बाबतीमध्ये 20 मार्क चाचणीला, स्वाध्यायाला 10 मार्क, उपक्रम 10 मार्क आणि तोंडी काम जे आहे, ओरल एक्झाम जे आहे ती 10 मार्क, असे 50 मार्क होतील. त्याला गुणिले 2 करू आपण, असे 100 मार्क त्याला श्रेणी देता येऊ शकेल. 9वीच्या बाबतीमध्ये 20 मार्क हे आपले अंतर्गत मूल्यमापनाचे आहेत, अधिक 20 मार्क हे तुम्ही चाचणीची घेतलेले असं गृहीत धरले, 40 झाले, त्याला गुणिले 2.5 न केलं 100 मार्क होतील. 11वीच्या बाबतीमध्ये सुद्धा हे आपल्याला त्याच पद्धतीने करता येऊ शकेल. 20 मार्क अंतर्गत मूल्यमापन अधिक 20 मार्काची चाचणी बरोबर 40 गुणिले 2.5 बरोबर 100, अशा पद्धतीने मी माझ्या शाळेचं केलेलं आहे. समजा एखाद्याला 9वीच्याला वाटलं की बाबा नाही मला 20 मार्क अंतर्गत फक्त झालेले आहेत, त्याला गुणिले 5 करा बरोबर 100 येईल. त्या पद्धतीने तुम्हाला ते निकाल करता येऊ शकेल. हा, रवींद्र सर, हगवणे सर, माईक चालू करा आणि विचारा प्रश्न सर. हा सर, नमस्कार. पहिला प्रश्न 8वीच्या बाबतीत बोलतोय. नमस्ते, बोला. हा, मी प्रथम सत्रामध्ये लेखी परीक्षा पण घेतलेली आहे आणि एक चाचणी पण घेतलेली आहे 8वीच्या बाबतीत. तर ती सर कशाच्या आधारे घेतली परीक्षा? आपल्याला परीक्षेचे आदेश होते का? परीक्षा, हा तेच. मग माझ्या मुख्याध्यापक संघामध्ये चर्चा झाली, अशी घेता येत नाही म्हणून मी नंतर घेतली नाही. एक चाचणी आणि सत्र परीक्षा घेतली आहे, तर तोच रेकॉर्ड मला अंतिम करता येईल का? ठीक आहे सर, तुम्ही जर घेतलीच असेल तर आता हरकत नाही. शासनाच्या त्या परिपत्रकामध्ये 8 एप्रिलच्या म्हटलंय की काही शाळांनी संकलित मूल्यमापन केलेलं आहे, काही शाळांनी संकलित मूल्यमापन अधिक आकारिक मूल्यमापन केलेलं आहे आणि काही शाळांनी काहीच केलं नाही. तर तुमच्याकडे जर संकलित मूल्यमापन झालं असेल, हो, चाचणी झाली असेल तुमची आणि तुमची जर सत्र परीक्षाही झाली असेल तर तुमच्याकडे 100 मार्काचं रेडी आहे, कारण तुमचं तुम्ही 8वीचं सांगताय तर तुम्हाला चाचणी 10 मार्क आहे. हो सर, तुम्ही ते कन्व्हर्ट करू शकाल. तुमच्याकडे जे काय झालेलं आहे ते रेकॉर्ड होऊन तुम्ही ते 100 मार्कामध्ये कन्व्हर्ट करून तुम्ही ते घेऊ शकता सर. शिक्षक मित्राच्या माध्यमातून पेपर घरी देऊन मी सोडवून घेतले होते. हा सर, मी धनंजय पाठक बोलतो, HM समर्थ हायस्कूल. तर सरांनी सांगितलं तसं 99% आम्ही केलेलं आहे आणि सर आजच मी त्याचं प्लॅनिंग केलंय. माझा आवाज येतोय का सर? हो, येतोय. आजच मी परीक्षेचं प्लॅनिंग केलं आणि सरांनी जसं सांगितलं तसं मी 1 तारखेपासून परीक्षा ठेवलेली आहे 9व्या वर्गाची, 9वीची आणि 11वीची. सर त्याचा रिझल्ट नाही, मी पेपर पाठवेल आणि त्यांचे पेपर आम्ही मागून घेऊ, तपासून ते करू शकता सर. तुम्ही त्यांना 1-2-4 दिवस 5 दिवस वेळ देऊन करू शकता. हा, पण सर ते तारीख मी त्यांना रिझल्टची 20 तारीख दिलेली आहे, तर चालेल का मला ते? फक्त एवढं असं होऊ नये की अति पुढे जाऊ नये, ह्याची थोडीशी दक्षता आपण घेतली पाहिजे, तर बाकी काय अडचण येणार नाही.
20 तारीख चालेल का? 20 मे चालेल सगळीकडे. नववीतून विद्यार्थी 10वी जे जातात त्याचे आपण तास सुरू करतो लवकर. आता इथं तर कोण त्याच वर्गात राहणार नाही, कोणता विद्यार्थी त्याच वर्गात राहणार नाही, त्यामुळे आपल्याला तास सुद्धा पुढचे चालू करायला हरकत नाही. फक्त एखादा विद्यार्थी शाळा सोडून जर दुसरीकडे जाणार असेल, बाहेरगावी जाणार असेल, तर त्या विद्यार्थ्याच्या संदर्भामध्ये त्याला प्रगतीपत्रक देण्याच्या बाबतीमध्ये किंवा दाखला देत असताना 9वी उत्तीर्ण लिहिण्यामध्ये वेळ होऊ नये एवढी फक्त अपेक्षा, बाकी काहीच अडचण येणार नाही. हा बोला ना मॅम, बोला ना. हा, मी मोर्शीवरून बोलते सर. टाक सर, आपले जे ऑप्शनल विषय आहे, कला, रसास्वाद, संरक्षण शास्त्र, याच्याविषयी आपण ते मार्क लिस्टवर कसं लिहायचं? मॅडम, आपण त्याला श्रेणी लिहितो आहे काय? श्रेणी देत असते. हो, कला रसास्वाद त्या ठिकाणी आता जलसुरक्षा विषय तुम्हाला 9वीला आहे. कला रसास्वाद हा ऑप्शनल विषयामध्ये गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला 9वीच्या बाबतीमध्ये शारीरिक शिक्षण हा एक विषय आणि दुसरा जलसुरक्षा हा एक विषय, हे 2 विषय कंपल्सरी आपल्याला याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर संरक्षण शास्त्र असेल, RSP असेल, स्काउट गाईड असेल, NCC असेल, 9वी पुरता MCC असेल किंवा या ऑप्शनल गटामध्ये आलेला आता कला रसास्वाद गट हा असेल, तर याच्या पद्धतीने सुद्धा मॅडम तुम्ही त्यांच्याकडून काही उपक्रम करून घेतले असतील, काही त्याला वही लिहायला दिली असेल, तर त्याच्यावर सुद्धा मार्क देऊन तुम्ही त्याची श्रेणी तुम्ही देऊ शकाल. सत्र हे आपलं 30 एप्रिलला संपतं सर. प्रत्येक वर्षी 15 जूनला सत्र चालू होतं, 30 एप्रिलला सत्र संपतं शिक्षण संचालकांच्या सूचनेनुसार. परंतु यावर्षी शाळा सुरू झालेल्या नसल्यामुळं सत्र जाहीर केलं नाही. तर आता जे म्हणत होते की तुमच्या तिकडे थोडंसं शाळा उशिरा सुरू होतात आणि उशिरा संपतात, तुमचं सर सत्र कधी संपतं प्रत्येक वर्षी तिकडे? हा, म्हणजे विदर्भामध्ये थोडंसं आमच्यापेक्षा शाळा उशिरा चालू होतात, पण सत्र म्हणजे एक थोडं 4-5 दिवसांनी उशिरा संपतं एवढंच. 4 मे आहे सर सत्र आमच्या इथं. येस सर. मानकर सर, मी तुम्हाला 8 ऑगस्ट 2019चा 9वी आणि 10वी त्याचबरोबर 11वी आणि 12वीचं मूल्यमापन कसं करावं या संदर्भाचे 2 GR तुम्हाला पाठवलेले आहेत. त्याचबरोबर 5वीचं 5 विषय आहेत. 6वी आणि 7वी 8वीच्या बाबतीमध्ये निकालाचं जे ग्रीन बुकचं एक्सेल शीट आहे ते सुद्धा तुम्हाला मी पाठवतो. तुम्ही तुमच्याकडे तुमच्या ह्याच्यामध्ये पाठवू शकाल तुम्ही. चालेल सर. हा, आता तर कोणी नाहीये. हा नवीन सत्र केव्हा सुरू होईल हा नवीन प्रश्न आला मेटांगे सरांचा. अजूनही पारंपरिक मूल्यमापनातच अडकून पडलेलो आहोत. या विशिष्ट परिस्थितीमध्ये जे काही बदल झालेले आहेत ते बदल ग्राह्य धरून प्रत्येक निर्णय आपण स्वतः घ्यायचा आहे. प्रश्नाचं उत्तर समोरूनच अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. या परिस्थितीमध्ये आपण आपल्या स्तरावरती निर्णय घ्यायचे. आपण सर्वोच्च अधिकारी आहात त्या शाळेचे. थँक्यू सर. जर 10वीच्या बाबतीमध्ये पारंपरिक बदल केलेला आहे शासनानं, तर 9वीच्या तर बाबतीमध्ये आपल्या हातातला विषय आहे. त्यामुळं तुम्ही का असं केलं असं कोणी म्हणायचा प्रश्न नाहीये. ठीक आहे, ओके सर, थँक्यू. हा सर, आता तर काही नाही आहे कोणी. नमस्कार सर, गणपुले सर. नमस्कार. माने सर, नमस्कार. नमस्कार सर, आपण केलेल्या 8 एप्रिल 2021च्या GRच्या आदेशानुसार जे आम्हाला मार्गदर्शन केलं अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांना, त्यांच्या केलेल्याबद्दल आमचं भरपूर प्रकारे निरसन झालेलं आहे. आणि जेवढे काही प्रश्न होते आगामी तुमच्या सभेमध्ये ऐकले होते आम्ही, आणि त्यानुसार आम्हाला तुमचे दोघांचे म्हणजे गणपुले सर आणि मान्य सर आपले दोघांचे आम्हाला विचार त्याविषयीची जे मार्गदर्शन ते आम्हाला पटल्यामुळे आम्ही मानकर सर आम्ही आपल्याशी चर्चा करून त्यानुसार आम्ही सर्क्युलर तयार केलं होतं. आपण सर्क्युलर तयार न करता म्हटलं आपण यांच्याद्वारे आपण मार्गदर्शन करू आपल्या जिल्ह्याला. तर हे आज केलेला कार्यक्रम आपण एवढं चांगला मार्गदर्शन केलं आम्हाला, त्याबद्दल आम्ही अमरावती जिल्हा मुख्य संघातर्फे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद सर. थँक्यू सर. आपण यानंतर पुन्हा आपण सविस्तर आपण आजच्या या मार्गदर्शन समितीतील सगळे मुद्दे संपूर्ण जिल्ह्याकरता आपण सर्क्युलेट करणारच आहोत. तत्पूर्वी मी नानोडे सरांना विनंती करतो की जे अमरावती शहर महानगराचे अध्यक्ष आहेत प्रदीप नानोडे सर. धन्यवाद सर. सर्वप्रथम अमरावती मुख्याध्यापक संघाचे अभिनंदन की लॉकडाऊनच्या काळात सुद्धा आपण
असे कार्यक्रम घेऊन शिक्षकांच्या आणि मुख्याध्यापकांच्या समस्याचं निरसन आपण करता सर्वप्रथम माजी अध्यक्ष आणि विद्यमान प्रवक्ता पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि अध्यक्ष सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ श्री तानाजी माने सर, जे की पश्चिम महाराष्ट्रातून आलेले आहे, नेहमी पश्चिम महाराष्ट्राचं सहकार्य विदर्भाला आलेलं आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानतो, कारण की 8 एप्रिलचा GR आला आणि सगळ्या मुख्याध्यापकांच्या मनामध्ये एक प्रकारच्या आपापल्या मतानुसार त्यांची चिरफाट त्यांनी पोस्टमार्टम त्यांनी केलं. कोणी म्हणाले की आपल्याला रिझल्ट या प्रकारचा लावायचा आहे, तसा लावायचा आहे, असा लावायचा आहे, कोणी म्हणा वर्गवृत्ती द्यायची आहे. परंतु आपण कोणकोणते साधन तंत्र कसे वापरायचे, आखरीच संकलन मूल्यमापन कसं करायचं, पूर्व मूल्यमापन करायचं, अपूर्ण करायचं का वर्गवृत्ती द्यायचं, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन तुम्ही आम्हाला केलेलं आहे. आणि त्यामुळे जे काही आमच्या मनामध्ये काही शंका होते याचं सगळ्याचं सगळं निरासन आपल्या माध्यमातून आम्हाला झालेलं आहे. खरोखरच महेंद्रजी गणपुर्ले सर आणि तानाजी माने सर आपल्या अभ्यासपूर्व मार्गदर्शनाने अमरावती जिल्ह्याच्या मुख्याध्यापकातील शंकाचं समाधान झालेलं, त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे अमरावती जिल्हा सुद्धा मी मानतो की त्यांच्या काळात सुद्धा चांगले उपक्रम घेऊन मुख्याध्यापकांच्या समस्याचं समाधान करत असतात. त्याचप्रमाणे अमरावती मुख्याध्यापक संघाचे सचिव राजेशजी हुतके की जे नेहमीच अशा कार्यक्रमासाठी तत्पर असतात की आपल्या जिल्ह्यासाठी आपण नवीन काय देऊ शकतो आणि कुठले वेबिनार आपण घेतले पाहिजे यासाठी अग्रेसर असतात. राजेशजी हुतके सरांचा सुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजक आणि नियोजन ज्यांनी केलं असे शाळा सिद्धीचे राज्याचे समन्वयक श्री गजाननजी मानकर सर यांचं सुद्धा मी आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे अतुलजी पडोळे सर जे की तंत्रज्ञान ज्यांच्या माध्यमातून आपण हा वेबिनार पार पाडला त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष श्री प्रवीणजी दिवे सर यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षाच्या वतीनं आजचा कार्यक्रम संपला अशी मी जाहीर करतो.